कृष्ण हरे पाहतालोचनी सुख झाले ओ साधने महाविठ्ठल
हरी जय जय राम हरी जय राम ऐका प्रकार आवरे देवा तो ऐका अरे देवासी तो ऐका आवरे देवा तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्री दिवस नामाचा उच्चार रात्र दिवस शिवाळ गळा गोपीचंदन तुळशी माळा गोपीचंदन शिवाळ गळा हे गोपीचंदन तुळसी माळा गोपीचंदन हृदयी कळवळा वैष्णवांचा हृदयी कळवळा वैष्णवांचा हृदयी कळवळा वैष्णवा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी चारी तारीखी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आनंदाई साधन निर्धारी आनंदाई निर्धारी आनंदाई शिवाळ गळा गोपीचंदन शिवाळ गळा गोपीचंदन हृदयी कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐका जनार्दनी एका जनार्दनी ऐका देवा परमात्म्याच्या जागे तुळशी माळा गळा गोपीचंदन शिवाळ गळा गोपीचंदन आई कळवळा वैष्णवांचा वैष्णवा करुदये अवडे देवासी तो एका प्रकार अवडे देवासी तो एका प्रकार तो एका प्रकार अवडे देवासी तो एका प्रकार अवडे देवासी तो एका प्रकार आवडे देवासी तो एका प्रकार आवडे
नामाचा उच्चार रात्री तुळशी माळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा Ah
महाराज की आवडे देवाशी द्वायका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी यान नाही तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्यांचा नेम तो देवा परम पूज्य जगी तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता आशितगिरी समंशात कंजलम सिंधु पात्री सुरतरुवर शाखा लेखणी पत्र मुरवी लिखती आदि गृहीत्वा शारदा सर्व कालम तदपि तव गुणानां मिषपारं न याति नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्व विद्या प्रदा भव सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा हरी सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा
रे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा. प्रस्तुत कीर्तन रूपी सभेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदी महाराष्ट्र भूषण पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट देवाची आवड सांगणारा देवाला काय आवडतंय याचं मार्गदर्शन करणारा 4 चरणाचा अभंग कीर्तन सभेसाठी निवडला. विठ्ठल विठ्ठल या अभंगाला या कीर्तनाला या सेवेला सुरुवात प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे, महत्वाचा आहे, अतिमहत्वाचा आहे. कशा निमित्ताने हा कार्यक्रम आहे श्रवणात ज्ञात आहे, माहिती आहे, कल्पना आहे, तरी पण सांगणं हे सांगणाराचं किंवा वक्त्याचं आणि पहिला दिवस आहे म्हणून सांगणं गरजेचं आहे. आद्य कर्तव्य ठरत असतं या न्यायानं. गेली 30 वर्षापासून चालत आलेला हा अखंड हरिनाम कीर्तन उत्सव, कीर्तन सोहळा, नाम यज्ञ, नाम महोत्सव, नागपंचमीचा हा उत्सव आपल्या या पिंपरी या गावाला मोठ्या आनंदानं प्रेमानं मिळून मिसळून खेळीमेळी वातावरणात संपूर्ण गाव एका आईची लेकरं होऊन एकत्र येऊन हा उत्सव आपल्या घरातलाच एक काहीतरी सण आहे किंवा सोहळा आहे असा उदात्त हेतू मनामध्ये बाळगून सगळं गाव एकत्र येऊन एका आईची लेकरं होऊन हा सोहळा गोळ्यामेळ्याने साजरा करत असतात. त्यातलं या वर्षीचं 31वं वर्ष आहे आणि त्यातली जवळजवळ आजची ही पहिलीच कीर्तन सेवा आहे. जवळजवळ आजची ही पहिलीच कीर्तन सेवा आहे. समस्त ग्रामस्थ पिंपरी, सगळ्या आई बहिणी, वडीलधारी पिंपरी, तरुण मित्रमंडळी, सगळे मंडळी, सप्ताहाचे आयोजक नियोजक सर्वच मंडळी पिंपरी गाव या सर्वांनी दिलेलं मला हे निमंत्रण. तुम्हा सर्वांचा निरोप ज्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवलाय त्या आदरणीय विकी दादा आणि त्यांचे सगळे सहचारी जे जे असतील ते या सर्व मंडळींनी दिलेलं मला निरोप आणि तुमच्या सर्वांचा निरोप ज्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवलाय ते वारकरी संप्रदायाचे पायक सेवक या नात्यानं अहोरात्र कार्य करणारे स्वतः थोर मृदंगाचार्य आहेत, वडीलही नामांकित कीर्तनकार आहेत. गेल्या अनेक वर्षापासून वंशमूर त्यांना सुरू आहे महाराष्ट्रामध्ये. सद्गुरू निवृत्ती महाराज रायते यांचे चिरंजीव आदरणीय वंदनीय वैष्णव वारकरी आध्यात्मिक गुरुकुलाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री ओमकार महाराज रायते थोर मृदंगाचार्य आहेत. त्यांनी तुमच्या संपूर्ण गावाचा निरोप माझ्यापर्यंत पोहोचवला. त्यांना वंदन करतो. तुमच्यामुळे चांगल्या माणसांच्या भेटी झाल्या, हे फार महत्वाचं आहे. नाही तर मी फार लांबचा असल्यामुळे माझं काही कीर्तन होतच नव्हतं अजिबात. हा ना, खूप लांबचा असल्यामुळे मी आणत होतो दादा, माझं कीर्तनच या गावाला होत नव्हतं. का बरं काय माहिती, लांबचा असल्यामुळे परवडत नसेल त्यांना. त्यामुळे झाली या वर्षी कुठेतरी काहीतरी चुकून नजर झाली आणि इथं मी आलो आज, आहे का नाही. तसं पुन्हा येईल, मी पुन्हा येईल बोलवलं तर. असं ओंकार महाराज तुमच्यामुळे दर्शन झालं. सगळ्या आई बहिणींना माझ्या वंदन करतो, वडीलधाऱ्यांना वंदन करतो, तरुणांना वंदन करतो, दोन्ही चौकदारांना वंदन करतो. अप्रतिम साऊंड सिस्टीम आहे. वा नंदू भाऊ, फार छान तुम्ही लावला साऊंड. तुम्हाला वंदन करतो. तुळशीवाल्या मावशी तुम्हाला वंदन, दोघींना बी, विनेकरांना वंदन, दोन्ही चौकदारांना वंदन, तिकडचे चौकदार तुम्हाला वंदन, संत कृपा युट्यूब चॅनल शुभम दादा तुम्हाला वंदन. सगळे बाल गोपाळ आहेत वारकरी शिक्षण संस्थेमधले ओंकार महाराजांच्या. भागाभागातले विद्यार्थी येतात. काही अनाथ आहेत, काही ना आई आहेत, वडील नाही, वडील आहेत आई नाही, काही ना वडील नाही, आई नाही. त्यांचा सांभाळ जे करतात ते ओंकार महाराज त्यांच्या संस्थेतले बालगोपाळ आणि गावातले आपले परिसरातले भाविक भक्त मंडळी या ठिकाणी आहेत. उभ्या महाराष्ट्रभर त्यांचं नाव आहे. कमी वयात आणि कमी काळात महाराष्ट्राला पूज्य झालेले थोर गायनाचार्य, संगीत विशारद, संगीत अलंकार शिवराम महाराज बोराडे या ठिकाणी आले. थोर गायनाचार्य, कमी वयात कमी काळात उभ्या महाराष्ट्राला ज्यांचं नाव माहिती आहे असे गोड गायनाचार्य, संगीत अलंकार विशारद, त्यांची चाल तुम्ही सर्वांनी ऐकलीच आहे. आता ऐकणे आनंद झाला. पहिल्याच दिवशी एवढ्या सुंदर चाली झाल्या, सुंदर वाजवणं झालं. ओमकार महाराजांनी डबल आंघोळ केली बघा. सकाळी केली असेल, येतानाही केली असेल, आता परत झाली, ऐकणे. गोड गायनाचार्य अनिरुद्ध महाराज तुम्हाला वंदन करतो. सर्वांना एकदा मनोभावे वंदन करतो. सगळ्यांना वंदन. चिन्मय तुला वंदन. सगळे आले. एकदा ताट बसा, ताट प्रफुल्ल बसा, प्रफुल्ल. कशी बसा? प्रफुल्ल बसा. काही काही प्रफुल्ल दिसत आहेत, काही फुल्ल दिसत आहेत. जेवण करून फुल्ल असं म्हणायचं मला. पुढचा ऐकत जा परिपूर्ण. आहे का नाही? फुल अशीच बसा. आणि बघा अशी बसा, या अशी अशी बसा. काही आल्यापासून माझ्याकडे अशी बात आहे. जसं मी आरोपी आलोय पिंपरीला, तसं आताच मला जेलमधून सोडलं, इथं उभं केलंय. सांग काय काय अनुभव आले तुला जेलमध्ये, आहे का नाही? ताट बसा, प्रफुल्ल बसा आणि टाळ्या बेळ्या कुणी अजिबात वाजू नका. उगाच तुमचे हातबीत दुखायचे.
भजन केल्या उगाच पाप बीप लागायचं, त्यापेक्षा सर्वांगाचे कान करून ऐका. विठ्ठल विठ्ठल. अभंग संत एकनाथ महाराजांचा आहे आणि या अभंगातील ऐका सगळ्यांनी, लय गोड अभंग आहे हा. अभंगातील चारही चरणांचा सळार्थ असा आहे. या अभंगातून संत एकनाथ महाराजांनी देवाची आवड प्रतिपादन केलेली. काय आवडतं बो देवाला, काय आवडतं देवाला? हातवर यादी सांगितली. ऐका तो प्रकार, हातवर यादी सांगितली. नामाचा उच्चार रात्रंदिवस, रात्रंदिवस देवाचं भजन करणारी, नामस्मरण करणारी माणसं देवाला आवडतात. गळ्यात तुळशीची माळ घालणारी माणसं देवाला आवडतात. अजून कोण आवडते? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी नित्यनेमाने जे करतात, याच्यापेक्षा दुसरं काहीच करत नाही, अशी माणसं देवाला आवडतात. वैष्णव लोकांविषयी, पारमार्थिक लोकांविषयी, आध्यात्मिक लोकांविषयी, सज्जन लोकांविषयी ज्यांच्या मनामध्ये प्रेम आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, स्नेह आहे, अशी माणसं देवाला आवडतात. आणि अभंगाचा शेवट करताना एकनाथ महाराज म्हटले, तो देवा परम पूज्य जगी. तो कोण? गळ्यात नामस्मरण करतो तो, गळ्यात तुळशीची माळ घालतो तो, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी नित्यनेमानी करतो तो, वैष्णव लोकांविषयी मनात प्रेम बाळगतो तो, देवा परम पूज्य जगी, अशा अर्थाचा अभंग आहे. विठ्ठल शांत एकनाथ महाराज, संत एकनाथ महाराज आणि श्रीमंत एकनाथ महाराज, असे तीन उपाध्या महाराजांना दिलेले आहेत. काही माणसं शांत आहेत पण संत नाहीये, काही संत आहेत पण शांत नाहीये, काही संत आहे शांत आहे पण श्रीमंत नाहीये. पण एकनाथ महाराज शांत, एकनाथ महाराज संत आणि एकनाथ महाराज श्रीमंत. सतवर्तीना हा इति संत हा, जो चांगलं स्वतः वर्तन करतोय आणि मग लोकांना सांगतो, त्याचं नाव संत आहे. विठ्ठल विठ्ठल. किंवा अनिरुद्ध महाराज, शिवराम दादा स्वतः झिजतात, स्वतः रडतात आणि आडरानाने धावणाऱ्या जगाला मार्ग सन्मार्ग दाखवण्याचं काम जे करतात, त्यांना संत म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. रात्रंदिवस रडतात. येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा. हाती हाती म्हणोनी काळ पडती, हाती म्हणोनी काळ, हाती हाती म्हणोनी काळ पडती, हाती हाती म्हणोनी काळ पडती, हाती म्हणोनी काळ. येतो हिताचा मनोनी पडती अति काळ, मनोनी पडती अति म्हणून हिताचा कळवळा संतांना येतो आणि म्हणून स्वतः रडतात आणि लोकांना मार्ग सन्मार्ग दाखवतात. त्यांचं नाव संत आहे आणि तेच संत एकनाथ महाराज आहे. विठ्ठल शांत एकनाथ महाराज शांत. 108 वेळेस पान खाऊन थुकला. मुस्लिम बांधव, त्या बिचाऱ्याची चूक नाही, काही चूक नव्हती, पण कोणीतरी कुटाळा केलं. आपल्या गावचा एकनाथ अभंग रचना करतोय, कवित्व करतोय, अभंग म्हणतोय, गातोय, भारुडक म्हणतोय. त्याची तपश्चर्या भंग करा, त्याला त्याची चिडचिड करून द्या, हे की नाही, त्याचं मानसिक संतुलन ढासळून द्या. कोणीतरी कट रचला आणि मुस्लिम बांधवाला बिचाराला गरजवंताला जवळ बोलवलं. काय लागल ते घ्या, पण यांना त्रास द्या. एकनाथ महाराज सकाळी उठले, आंघोळीला नदीवरती गेले होते, गोदावरीला, आपलीच गोदावरी तिथे, गोदावरीला आंघोळीला गेले. आंघोळ करून वरती आले, पान खाऊन महाराजांच्या अंगावर थुंकला. महाराज काहीच नाही बोलले. महाराज फक्त एवढंच बोलले, ठीक आहे. काय बोलले महाराज? ठीक आहे. परत महाराज खाली गेले, आंघोळ करून वरती आले, परत यांनी पान खालं, महाराजांच्या अंगावर थुंकला. महाराज काहीच नाही बोलले. महाराज म्हटले, ठीक आहे. पाय तोंडाक लक्ष दे, मी ऍक्शन करून दाखवतो तुम्हाला. मी तिथेच होतो, त्याच्यामुळे मला माहिती. परत महाराज खाली गेले, आंघोळ करून वरती आले, यांनी परत पान खाऊन महाराजांच्या अंगावर थुंकलं. महाराज म्हटले, ठीक आहे. 107 वेळेस महाराजांच्या अंगावर पान खाऊन थुंकला, काहीच बोलले नाही महाराज. फक्त एवढंच म्हणायचे, ठीक आहे. मी असं विचारतो पिंपरीच्या सगळ्या पाहुण्यांना, वारकऱ्यांना, सगळ्या मंडळींना, तो जर माझ्या अंगावर थुंकला असता तर मी त्याला असं म्हणलो असतो का, ठीक आहे? मी त्याला म्हणलं कोणाच्या अंगावर थुंकतो, कळतं का तो काही? पण महाराज शांत, आम्ही क्रोधिष्ठ. 108व्या वेळेला थुंकायला गेला, त्याला थुंकाचे ना, आणि असं करायचा.
थुंकाच आहे ना का माझ्या भक्ताचा अपमान मी कदापि सहन करणार नाही. हे देवाचं प्रीत आहे. तुम्ही मला त्रास द्या है का नाही. स्तुती अथवा निंदा करावी देवाची. तुम्ही मला त्रास द्या देव म्हणतात. तुम्ही मला त्रास द्या पण माझ्या भक्ताचा अपमान मी कदापि सहन करणार नाही. अदृश्य रूपाने श्रीखंड्या पाहत होता. कारण एकनाथ महाराजांच्या घरी देव 36 वर्ष काम करत होता वेश बदलून श्रीखंड्याच्या रूपाने. आणि देव पाहत होता माझ्या भक्ताचा अपमान होतोय. हे देवाला सहन नाही झालं. 108 वेळेला थुंकाच खुंटला. शेवटी शरण आला आणि पाया पडला. तरी महाराजांनी आशीर्वाद दिला. प्रसाद देवोनी मुक्त केला प्रसाद देवोनी मुक्त केला प्रसाद देवोनी मुक्त केला प्रसाद देवोनी आयवनावरी झुकला प्रसाद देवोनी मुक्त केला प्रसाद देवोनी मुक्त केला प्रसाद देवोनी मुक्त केला यवनावरी झुकला प्रसाद देवोनी मुक्त केला प्रसाद देवोनी मुक्त केला प्रसाद देवोनी मुक्त केला. थुंका येईना त्याला. 108 वेळेला थुंकायला गेला. थुंकाच खुंटला. थांबला थुंका. शरण आला पाया पडला तरी आशीर्वाद दिला. प्रसाद यवन अंगावरी थुंकला. शिवराम दादा तुम्ही बरोबर म्हटले पण काही काही वेगळंच म्हणून टाकतात मोठ्या मोठ्याने. येऊन अंगावरी थुंकला. यवन म्हणजे मुस्लिम बरोबर आहे की नाही. यवन अंगावरी थुंकला आणि तरी आशीर्वाद दिला. काय प्रसाद देऊनी सुखी किंवा मुक्त केला. आहे का नाही. बस इतके शांत एकनाथ महाराज आणि इतके श्रीमंत एकनाथ महाराज. लक्ष्मी आणि सरस्वती कधीच एकत्र येत नाही. सर्व संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा स्वामी एकनाथ माझा स्वामी एकनाथ माझी राजा स्वामी एकनाथ माझा स्वामी स्वामी काय म्हटले ते. एकनाथ महाराजांच्या इतके श्रीमंत संत जगाच्या पाठीवर दुसरे कोणी नाही. सर्व संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा. सगळ्या संतांमध्ये श्रीमंत संत एकनाथ महाराज आहे. एकनाथ महाराज शांत होते. एकनाथ महाराज संत होते. एकनाथ महाराज श्रीमंत आहे. लक्ष्मी आणि सरस्वती कधीच एकत्र येत नाही. लक्ष्मी असते तिथं लक्ष्मी सरस्वती येत नाही आणि जिथं सरस्वती असते तिथं लक्ष्मी कधी येत नाही. म्हणजे विद्वत्ता असते तिथं लक्ष्मी कधीच येत नाही. संपत्ती नसते आणि जिथं संपत्ती असते तिथं विद्वत्ता नसते. दोघी कधीच एकत्र येत नाही. पण दोघींना एकत्र नांदवण्याचा पुरुषार्थ ज्यांनी केलाय ते पैठणचे थोर संत एकनाथ महाराज आहे. आणि म्हणून त्या एकनाथ महाराजांचं अभंगाच्या पहिल्या चरणात असं म्हणणं आहे. आवडे देवाची तो एक प्रकार 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 आवडे देवाची तो एक प्रकार
टाळ्या वाजवीत जा. काय जोड लावलाय तुम्ही हा? एकापेक्षा एक 7 दिवस गाव दुमदुमून जाणार तो आता. 7 काचे 9 दिवस सप्ताहावरची सप्तमी डबल आली. 9 दिवस उत्सव आहे आहे का नाही. सप्तमी डबल आहे त्याच्यामुळं आहे का नाही. 9 दिवसाचा उत्सव आहे. 9 दिवसामध्ये गाव पार गाजावाजाच होणार गावात आहे का नाही. आहे का नाही. हा आनंद इतर प्रांतात नाही. पिंपरीची सगळी मंडळी सगळ्या बाया माणसं सगळे तुम्ही आज आलात उद्या येताना 2-2 4-4 जण सोबत घेऊन या. चला आजच्या दिवस तो एकदा इथं आला का त्याला उद्या बांधून जरी ठेवला तरी दोर तोडून यायला बसला तो. कारण वातावरण तेवढं चांगलं तुम्ही इथं केलंय. मला असं वाटलं होतं तिथं कीर्तनकार उभे राहतील काय माणसं इकडे बसतील काय पण इथं आल्यानंतर तर माझं तर वेगळंच तयार झालं. माझ्या आहे का नाही. पॉझिटिव्ह एनर्जी तयार झाली एकदम. बरोबर आहे की नाही. इथं मध्ये आल्यानंतर असं वाटतंय द्वारकेत आल्यासारखं वाटलं मला. किती भारी आनंद आहे. काय ते मंडप काय तो साऊंड काय त्या लाइटिंग काय ते गायक वादक काय चौबदार पान कसे ठेवले का. वा लयच भारी दिस आहे सगळे एकापेक्षा एक. छान बरं ते लांबरेले हांच्या धरून. वा वा छान लय भारी दिस आहे सगळे. ही जागा मला झोपायला ठेवली की ठीक आहे आता उद्यापासून बरं आता आजच्या दिवस राहू द्या. लय गोड छान एकापेक्षा एक सगळी मंडळी या ठिकाणी हजर आहेत. नाही तर काही काही ठिकाणी आई लय गायकांची गाठ पडते हो. लय गायक एक तर गायक माझ्या कीर्तनाला असा होता लय गोड त्याचा आवाज ओमकार दादा लय गोड इतका भारी आवाज यांच्यासारखाच आवाज होता. मी त्याच्या आवाजाच्या प्रेमात पडलो खरं सांगतो सिरियस. इतकं त्याचा गोड आवाज होतो. पण मी कीर्तन संपेपर्यंत त्यांच्याकडे पाहिलं नाही. मी म्हणजे असं सुद्धा नाही पाहिलं संपेपर्यंत. का बरं त्याचं तोंड याबा असं होतं. इकडे बरे हा ना. तुम्ही सर्च करा प्रकाश माकडतोंड त्याचा आडनाव माकडतोंडचे आहे का नाही. हा ना. आणि सयाबा त्याची जीवच जागेवर थांबत नाही. निस्ता असं करायच्या बासा काय म्हणशील तुम्ही त्याच्याकडे पाहिलं नाही. मग तुम्हाला कसं कळलं तो असा आहे. ते एका शेजारच्याने चाल उचलली त्यांच्या म्हणून मी सहज असं पाहिलं तर तो माझ्याकडे पाहून कसं करतो. हा ना. आणि कीर्तन संपलं माझ्याकडे आला मला म्हणतो येऊ का येऊ येऊ का येऊ घाला तू त्यामुळे कीर्तन फेल गेलं घाला येऊ. लय नमुने राहतात महाराज असे काय सांगायचं तुम्हाला लय खतरनाक. पण हे एकदम निवड करून आणले. निवडावे खडे तरीच दळण होच घडे अशी तुम्ही सगळी रचना केली. विठ्ठल विठ्ठल हे तुम्हाला थोडस जरा विरंगुळा सांगितलं. माणसं हसती नाही महाराज. गावातपासून काही काय माझ्याकडे अशी पद्धत काही मला बळत धरून आणलं इथं उभं केलं अशी बाऊ राहिली. काही काही माणसाने हसत जावं. काही काही माणसं हसती रे हसती नाही रडती नाही जाती नाही नीती बसेल. काय करायचं काय सांगा बरं तुम्ही. घरी घरी असं मला म्हणायचं काय ना. तुम्ही सकाळी राम राम करा 6 वाजता आपण किती फ्रेश राहा. त्याला म्हणा राम राम त्याचं तोंडी असं. सकाळी 9ला बेटा राम राम. संध्याकाळी 6ला बेटा राम राम. हसत का बाय हेच करतोय. आता गेला मग आहेत परत आम्ही दाव्याच्या प्रवचनाला हरे राम हरे. हसत नाही काही काही माणसं. एक मात्र माझ्या पुढे खांबाला पाठ लावून बसलं होतं कीर्तनात आणि मी काही म्हणलं का माझ्याकडे पाहिजे नाही असं करायचं. है ना. मी काही म्हणलं का माझ्याकडे पाहायचं आणि माझ्या बास कर. माझं लक्ष गेलं म्हणलं काय हुशार आहे. सगळं कीर्तन त्यांच्याकडे पाहून केलं 2 तास आणि मी काही म्हणलं का दणका चालू. कीर्तन संपलं चौबदारला म्हणलं कुठले ते म्हणे मी इथलाच आहे ना. म्हणलं ते बाबा ते आमच्याच गावचे बैरे काय हाणून घ्यायची का आपण कसं करायचं कसं सांगा. या सिन्नर तालुक्यामध्ये नंदुभाऊ निरळ मरळ नावाचं एक गाव आहे. तुम्हाला पाठ आहे सगळ्यांना आपले कोणी पाहुणे असतील. त्या निरळाला एकदा श्राद्धाला गेलो. ते तिथे ना मला वाटलं कीर्तन गावात आहे. तिथे गेलो तो कोणाचाच पता नाही. मला वाटलं कोणतरी आपली जिरवली कार्यक्रम नसताना तारीख दिली आहे की नाही. गोड बोलून खोड मोडली असं मला वाटलं. मी मंदिराच्या बाहेर आलो तर एक जण मारुती मंदिराच्या भिंतीला पाठ लावून खाली मान घालून तोंड सोडून बसलो होतं टेन्शन मध्ये. मी त्यालाच जाऊन विचारलं म्हटलं कार्यक्रम कुठे. आता सकाळी सकाळी माणूस किती प्रसन्न राहतो प्रफुल्ल राहतो की नाही.
आता काही काही फुल्ल राहतात तो भाग वेगळा, पण प्रफुल्ल राहतो ना आपण सकाळी सकाळी. मी त्याला बरं त्याच्या बायकोचं त्याचं सकाळी सकाळीच वाजन होतं, मला काय माहिती. मी त्यालाच जाऊन विचारलं, म्हणलं काका ते वर्षीच राहतं कुठे काकडांचं. त्यानं त्याच्या बायकोचा राग माझ्यावर काढला. मला म्हणे तुला माहित नाही मग तू घराच्या बाहेर घाल निघाला. काय काय करायचं काय सांगा. म्हणलं याला जर आता पुढे काही म्हणत हा पंचनामा करायला बसला आपल्या इज्जतीचा, त्यापेक्षा पुढे चला. मी फोन काढला आणि त्याला फोन केला. म्हणलं का हो कार्यक्रम कुठे आहे. तोय बामणाच्या पूजेत बसेल ज्याला फोन केला तो. त्याचं माझा फोन केल्यामुळे त्याचं लक्ष पांगुळलं आहे का नाही. त्याचं लक्ष गेलं ना चलबिचल झालं. त्याला म्हणलं अहो मी कार्यक्रमाला आलोय. कुठे आहे कार्यक्रम. तो म्हणतो मळ्यात आहे. म्हटलं मी येऊ कसं काय. तो म्हणतो सरळ या. फोनवर सांगतो सरळ या. अहो म्हणलं 2 रस्ते इथं नक्की कोणते रस्ते. सरळ या दारात म्हैस बांधले पत्ता पत्ता. मी फोन बंद केला. म्हणलं आपण जाईपर्यंत जर याची म्हैस सुटली तर आपण काय बांधा नाही हिंडायचं का मळ्या मळ्याने. कुठे हिंडायचं कुठे. लय नमुने आहेत महाराज असे. माणसाने कायम समाधानी राहावं प्रफुल्ल राहावं. काही काहीचे नाव प्रफुल्ल आहे का नाही कायम फुल्ल असं कुठं असतं काय. माणसाने कायम समाधानी राहावं टेन्शन मध्ये नसावं. विडाल अभंगाच्या पहिल्या चरणात संत एकनाथ महाराज सांगतायत आवडे देवाशी तो ऐका प्रकार. 3 प्रश्न असे. संतांची आवड वेगळी आहे, देवाची आवड वेगळी आहे आणि जीवाची म्हणजे माणसांची आवड वेगळी आहे. माणसांची जी आवड आहे ती देवाची नाहीये आणि देवाची जी आवड आहे ती संतांची नाहीये आणि संतांची जीवाची जी आवड ती देवाची नाहीये. तुम्ही बघा माणसाला काय आवडतं. ल्यावे खावे बरे असावे सदैव असावे सदैव आहे का नाही. 2 घास मिरची भाकर का होईना पण सुखाची असली पाहिजे. ही जीवाची म्हणजे माणसाची आवड आहे. राहायला बऱ्यापैकी घर असलं पाहिजे ही माणसाची म्हणजे जीवाची आवड आहे. आणि घालायला बऱ्यापैकी कपडे असावे ही जीवाची म्हणजे माणसाची आवड आहे. याच्यापेक्षा चौथी आवड माणसांची नाही. असली तर मोबाईल 5वा चार्जर तुझं काय लागतं लोकांना. आता जरी इथं एखाद्याचा मोबाईल चार्जिंग नसेल इकडे बी इकडे बी तर टेन्शन मध्ये असतील. उगाच आलो कीर्तनाला आपण. मोबाईल तरी 5 बसला तर रील बिल पाहिल्या असत्या काही स्टोऱ्या वगैरे पाहिल्या असत्या. नाही तर मग आपला आहे का नाही स्नॅप टाकला असता एखादा. आमच्या गावाला सप्ताह सुरू झाला बुवा आहे का नाही. माणसं काही काही असे नमुने आहेत महाराज. मोबाईलची गरज आहे. बाकी देवाला बाकी माणसाला काहीच नको. जेवण नको पण मोबाईल पाहिजे ही जीवाची आवड आहे. आता याच्यापेक्षा संतांची काय आवड आहे. संतांची आवड काय विचारा त्यांना. संतांना काय आवडतं. माझ्या जीवेची आवडी हा माझ्या जीवेची आवडी पंढरपुरा नेनगुडी पंढरपुरा नेनगुडी पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणीविधी. याच्यापेक्षा संतांची आवड नाही. किंवा अति जलद गतीनं अधोगतीला जाणाऱ्या जीवाचं कसं होईल म्हणून रात्रंदिवस रडत राहणे आणि त्यांना मार्ग दाखवणे ही संतांची आवड आहे. विठ्ठल विठ्ठल. सध्या 25 वर्षाच्या मुली विधवा आहेत. 30 वर्षाच्या मुली विधवा आहेत. 22 वर्षाच्या मुली विधवा आहेत. पोरी त्या बाया नाही आहेत. त्यांच्या वयाच्या मुली शिकतायत. कोण MPSC कोण UPSC कोण LLB म्हणजे वकिली कोण DED कोण MA कोण BCom कोण MCom कोण नर्सिंगचा कोर्स करतोय आणि या विधवा झाल्या. दुसरा नवरा करायची सोय नाही ना. का छोटं बाळ आहे 1 वर्षाचं 2 वर्षाचं 3 वर्षाचं. मी जर दुसरा नवरा केला तर माझ्या बाळाला कोण सांभाळेल कोण जीव लावेल. त्या बाईनं आयुष्य कसं आणि कोणाकडे पाहून करायचं. का बरं. नवरा अटॅक बाय वारलाय कॅन्सर बाय वारलाय व्यसनाबाई गेलाय ऍक्सिडेंट मध्ये गेलाय कोरोनाच्या काळात सापडलाय. या लोकांनी जीवन जगायचं कसं आणि कोणाकडे बघून. बाळ तुमच्या घरात येत अशा पोरी तुमच्या मळ्यात येत तुमच्या गावात येत तुमच्या नातेवाईकांमध्ये राहतात तुमच्या आजूबाजूला राहतात. 22 वर्षाची विधवा आहे 30 वर्षाची विधवा आहे 25 वर्षाची विधवा आहे. कसं जीवन जगायचं या लोकांनी. दारूबाई एक ध्यानात ठेवा सगळे माणसं. व्यसनापासून 500 किलोमीटर लांब राहा. मी तुम्हाला शिकवायला आलेलो नाहीये गैरसमज करू नका. मी सांगायला आलोय. व्यसनापासून डायरेक्ट 500 किलोमीटर लांब राहा. का अरे आपलं लग्न झाल्यानंतर आपल्या बायकोच्या अंगावर जी साडी होती तेवढी साडी घेऊन ती आपल्या सोबत आलेली. तिने तिच्या बापाचं नाव नाही आणलं आईचं नाव नाही आणलं भावाचं नाव नाही आणलं कोणाचंच नाव नाही आणलं आडनाव सुद्धा नाही आणलं. काही काही बायांची नावं माहेरला वेगळी आहे सासरला वेगळी आहे. तिकडे जर ज्ञानेश्वरी असेल तर इकडे संगीत आहे. तिकडे वेगळं नाव इकडे वेगळं नाव आहे. नाव सुद्धा तिनं आणलं नाही. का बरं. माझ्या बापानंतर माझ्या आईनंतर माझ्या भावानंतर माझा सगळा सांभाळ माझा नवरा करणार आहे. आणि आपण जर व्यसनापायी निघून गेलो तर त्या बिचारांनी पाहायचं कोणाकडं आणि जगायचं कसं. जीवन जगताना अतिशय लांब राहा 500 किलोमीटर लांब राहा. सध्या व्यसनापायी सगळ्यात जास्त लोक मरतायत. पुढचं कारण आहे अटॅक पायी सध्या लोक निघून चालले. लय लोक टेन्शन मध्ये निघून चालले.
पुढचं कारण आहे आत्महत्येपायी सध्या लोक चाललेत. काय लोक आत्महत्या करतायत? पिंपरीची माणसं किती लोक आत्महत्या करतायत? आपण व्हॉट्सअपला पाहतो, फेसबुकला पाहतो, इंस्टाग्रामला वाचतो, टीव्हीला पाहतो, जिकडं तिकडं हेच बातम्या आहे सध्या आत्महत्येपायी. ध्यानात ठेवा सगळे माणसं. घरात भांडण झालं की आत्महत्या, नवरा बायकोचा वाद झाला की आत्महत्या, मनाविरुद्ध घटना घडली की आत्महत्या, जमिनीवरून काही झालं की आत्महत्या. काय नक्की चाललंय? किड्या मुंग्यांसारखे लोक चाललेत आहेत. सगळ्या बाया आणि सगळी माणसं. रागाला तुम्हाला क्षमा करा, माफ करा. एक ध्यानात ठेवा, आयुष्यभर जर तुमच्या घरात काही भांडण झालं, तुमच्या मनाविरुद्ध एखादी घटना घडली, तुमच्या घरात तुमच्या मानसिक संतुलन ढासळलं, जमिनीवरून काय झालं, तेव्हा एकच काम करा, तुमचा मोबाईल स्विच ऑफ करा आणि 4-5 दिवस कुठेतरी लय लांब निघून जा. घरी येऊ नका 4-5 दिवस. पण रागा संतापात कुठला चुकीचा निर्णय घेऊ नका, कारण राग हा फक्त 10 मिनिटाचा आहे. तेवढे रागाचे 10 मिनिटं जर सांभाळले तर लई मोठ्या संकटामधून वाचाल, आणि तेवढे रागाचे 10 मिनिटं जर नाही सांभाळले तर लई मोठ्या संकटात मागच्या लोकांना टाकून जाल. म्हणून राग प्रत्येकाने सांभाळा. विठ्ठल आणि पुढचं कारण लोक जे मरतायत ते फक्त आणि फक्त ऍक्सिडेंटमुळे मरतायत. तुम्ही 15-20 वर्षाचा काळ पाठीमागे जा. 2010 आठवा, 2015 आठवा, 16 आठवा, आता 26 चालू आहे. 10-15 वर्षापूर्वी पिंपरीचे सगळे पाहुणे आणि सगळे माणसं, आपण जर कधी रस्त्याने निघालो तर 2च बॅनर फक्त वाचायला मिळायचे. कोणते कोणते? अमक्याची अमक्या ठिकाणी निवड झाली, यांना हार्दिक शुभेच्छा, आणि दुसरा यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. असे 2च बॅनर असायचे. आणि क्वचित 20-22 किलोमीटर गेलं का एखादा बॅनर दिसायचा, भावपूर्ण श्रद्धांजली. इतके लोक कमी मरायचे 15-20 वर्षापूर्वी. आणि आता काय झालंय अनिरुद्ध महाराज, हे दोन्ही बॅनर आता कमी झाले, बंद झाले. फक्त एकच बॅनर फोकसला आहे, ओंकार महाराज, भावपूर्ण श्रद्धांजली. आता याची कारण अशी आहेत, सध्या लोक नैसर्गिक मरतायत ते फक्त 10%, आणि बाकी 90% माणसं अटॅकने मरतात, ऍक्सिडेंटने मरतात, व्यसनापायी मरतात आणि आत्महत्येपायी मरतात. गाड्या चालवताना सगळे माणसं, सगळे दादा, तुम्हाला शिकवत नाही, सांगतोय, आपली बायको वाट पाहते, आपलं बहीण वाट पाहते, आपलं बाळ वाट पाहतंय, आपली पोरगी वाट पाहते, आई वडील वाट पाहतात, याची जाणीव ठेवून गाड्या चालवीत चला. कोणीतरी आपली वाट पाहतंय घरी, याची जाणीव ठेवून गाड्या चालवीत चला. महाराज, एखाद्या जर बोललो तर लय राग येईल, लय झणका बसतो काही काही लोकांना. दारू पिऊन पिऊन लिव्हर खराब आहेत लोकांची. तंबाखू, गुटखा या गोष्टी खाऊन खाऊन तोंड इतके सडलेले आहेत, आतमध्ये जखमा तयार झालेले आहेत. असा वास येतो महाराज यांच्या तोंडापैकी गेला, घपकन वास येतो, असं वाटतं बडाबडा वाटतं काय आता लगेच. इतका घाण वास येतो काहींच्या तोंडाचा. हे व्यसन करणारी माणसं पाहतो मी, हे तंबाखू खाणारे, यांच्या दात जर स्वच्छ केले ना तर गणपती तयार होईल मला मोठा. हो, दुसरा गणपती आणायची गरज नाही. इतका घाण वास येतो यांच्या तोंडाचा, घापक्यानं बडाबडा वाटतं व्हायची वेळ, इतकी घाण वास येतो यांच्या तोंडाचा, आहे का नाही? हे दारू पिणारे, यांचे लिव्हर खराब आहेत. त्याच्यानंतर सिगारेट, बिड्या, गांजा फुकणारे, यांचे फुफ्फुस खराब आहेत. रात्रभर झोपा नाही यांना, नुसते खॉक 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 रात्रभर रात्रभर खॉक खॉक, नुसते खॉक खॉक. बायको म्हणती का मरत नाही एकाबरचं, घरातली माणसं म्हणतात काय एकाबरचं मरत नाही. इतके लोक वैतागलेले आहेत. व्यसनापासून लांब राहा, कायम समाधानी राहाल. विठ्ठल विठ्ठल. गाड्या चालवताना कोणीतरी आपली वाट पाहतंय, याची जाणीव ठेवून गाड्या चालवीत चला. आपले वडील रात्रीची उठतील 12 वाजता, माझा बाळू रोज 10 वाजता घरी येतो, आज 12 वाजले का नाही आले. तुमची आई उठेल, अजून माझा बाळू घरी आला. तुमची बायको उठेल, अजून माझा नवरा घरी आला. तुमचा बाळ उठेल, अजून माझा पप्पा घरी आला. पण माफ करा सगळे पिंपरीची माणसं, तुमच्या वडिलांना काय माहिती माझ्या पोराची चिरफाड चालू आहे हॉस्पिटलमध्ये. तुमच्या बायकोला काय माहिती माझ्या नवऱ्याची चिरफाड चालू आहे, माझं कपाळाचं कुंकू गेलं रात्री अपघातामध्ये. तुमच्या बाळाला काय माहिती गाडी चालवणारी, बरं का तुम्ही हसणारे 2-4 जण इकडे बाजारात आहे का नाही. तुमच्या भावाला काय माहिती माझा पाठिंबा गेला आता. तुमच्या बहिणीला काय माहिती रक्षाबंधन तोंडावर आलं होतं, गेलं माझं रक्षाबंधन. तुमच्या भावाला काय माहिती, भाऊ म्हणे का पाठिंबा गेला आता कोणी नाही. कोण आहे माता, मला माझा भाऊ घेऊन निघून गेला. कोण या विषयात? गाड्या चालवताना कोणीतरी वाट पाहते, याची जाणीव ठेवून गाड्या चालवीत चला. एकाला म्हणलो गाडी हळू चालव, तुम्हाला म्हणे तुमची कीर्तन करा, नका आकली शिकू. 5 महिने मध्ये गेले, असा धडकला नांदूर नाक्याच्या जवळ शेवंत लॉन्स तुमच्या जवळ, असा धडकला होता. दिवाळीच्या दिवशीच, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी दुपारी 4 वाजता त्याचा मेंदू असा उडत उडत चालला होता रस्त्यावर. डाव्याला माझंच प्रवचन रामकुंडावर. त्याच्या आईनं मला पाहिलं, गळ्यात पडली, पळत येऊन गळ्यात पडली. मला म्हणे भाऊ एकटाच आला का, त्याला कर ना फोन. 10 दिवसापून फोन लाविते, माझा फोन उचलीत नाही. कसा फोन लावायचा, कसं बोलवायचं त्याला.
मनाच्या मनात म्हणलं आई किती आरडली आणि किती मला मिठ्या मारल्या म्हणजे मी तुझा पोटचा गोळा होईल. तुझं पोरग गेलं, विषय संपला. गाड्या चालवताना कोणीतरी वाट पाहतंय याची जाणीव ठेवून गाड्या चालवीत चला. या गोष्टी तुम्हाला मी का सांगितलंय? कमी वयात आणि कमी काळात लोक निघून चालले, त्यांना मार्ग सन्मार्ग दाखवणं ही संतांची आवड आहे. विठ्ठल विठ्ठल. हो. आणि पुढचा मुद्दा आहे, संतांची आवड आजच्या अभंगात नाही पाहिजे, जीवाची आवड आजच्या अभंगात पाहिजे रे. आजच्या अभंगात काय आहे? देवाशी आवड आहे, देवाशी तो ऐका प्रकार. आणून बरोबर आपल्यापर्यंत देवाला काय आवडतंय हे आजच्या अभंगात आहे. काय आवडतं देवाला? नामाचा उच्चार रात्रंदिवस. रात्रंदिवस देवाचं भजन करणारी माणसं देवाला आवडतात. सांगू तुम्हाला, देव या जगात दिसत जरी नसला तरी पण या जगात देव आहे. हो, फक्त नामस्मरण करायला सांगितले, बाकी काहीच नाही करायला लावलं. देव दिसतच नाही, पण भक्तावर संकट आलं की बरोबर येतो. देव दिसत नाही. मुलीचं लग्न झाल्यानंतर सगळ्या आयात आया. मुलीचं लग्न झाल्यानंतर जोपर्यंत त्या मुलीला बाळ होत नाही तोपर्यंत त्या मुलीच्या स्तनात दूध नाही. पण ज्या दिवशी त्या मुलीला बाळ होतं त्याच दिवशी त्या मुलीच्या स्तनात दुधाची निर्मिती होते. ही निर्मिती ज्याने केली त्याचं नाव देव आहे. बाळा दुधाची उत्पत्ती, बाळा दुधा कोण करीत उत्पत्ती? बाळा दुधाची कोण करीत उत्पत्ती, बाळा दुधा कोण करीत उत्पत्ती, कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीमते वाढवी हरिवाणाठवीसी कृपालो देवाची देवा. स्त्रीला बाळंतपणामध्ये कळा सुरू होतात, तुकाराम महाराज म्हणले. पण ज्या क्षणी तिला बाळ होतं त्याच क्षणी त्या होणाऱ्या बाळाच्या दुधाची तयारी जो करतो त्याचं नाव देव आहे. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. सवे म्हणजे संगच, बाळ आणि दूध, आणि श्रीपती म्हणजे भगवान. रोज देवाची उपासना करा. देवाच्या उपासनेनं होतं काय? सगळे पाप जळून जातात आणि शिल्लक राहतं ते फक्त पुण्य. आणि म्हणून नामस्मरण. विठ्ठल विठ्ठल. नामस्मरण केल्यानंतर सगळे पाप जळून जातात. काय झालं? पिंपरीच्या सरपंचांनी ग्रामसभा घेतली. सरपंच आहे की पुढे तुम्हीच का? उदाहरण चाललंय, नाही तर मग मी कावा घेतली होती. पिंपरीच्या सरपंचांनी ग्रामसभा घेतली. आखा गाव सभेला आला. फक्त कुत्रेन मांजरेच घरी होती, बाकी सगळे सभेला आले. आणि इथंच सभा. सरपंच उठले. ऐका रे ऐका. सारे लोक खाली बसेल, सरपंच वरती माईक पुढं, लोक त्यांच्या घ्या अशी पाहिजे. म्हणजे आता सरपंचांनी एकाएकी का ठरवलं बा सभा घ्यायचं? काय काम बा? कशाला एकत्र आणलंय गाव? अख्खे लोक त्यांच्याकडे अपेक्षेनं पाहिजे. आता सरपंच पुढे काय बोलणार? सरपंच म्हणजे ऐका रे ऐका. माझ्या पिंपरीच्या ग्रामस्थांनो, माझ्या सगळ्या आई बहिणींनो, लेकी बाळींनो, माझ्या मित्रमंडळींनो, वडीलधाऱ्यांनो, तुम्ही सरपंच या नात्यानं मला जबाबदारी दिलेली आहे गावाचे सूत्र सांभाळण्याची. हा, आणि आता माझ्या डोक्यात एक अशी आयडिया आहे. सरपंच या नात्यानं माझ्या डोक्यात एक अशी आयडिया आलेली आहे, म्हणून तुम्हाला मी आज एकत्र बोलवलंय. काय? आता पावसाळा सुरू झालाय. इथून पुढे 4 महिने कोणीच आपल्या शेतामध्ये काही लावायचं नाही. एक जण मध्ये तुटला तर म्हणलं सरपंच मग आम्ही काय खायचं 4 महिने? सरपंच म्हणले खाली बसा, मी पाहतो. मग दुसरा वाटला, सरपंच मग आम्ही काय लावायचं वावरात? गवत लावा, गवत. अख्ख्या गावात गवत, अख्ख्या पिंपरीत गवत. जिकडं पहा तिकडे नुसतं गवतच गवत. कुठे पहा ते येणारे जाणारे लोक चकित व्हायचे. गवत 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 गवत. ते मकरंद अनासपुरी इथून चालले होते. अनासपुरे त्यांनी ते गवत पाहिलं. ते म्हटले अगा बाबा हे गवत का? नाही म्हटले. जिकडं पहा तिकडं नुसतं गवतच गवत. म्हटले कुठे गेला? नुसतं गवतच गवत. 4 महिने मध्ये गेले. परत सरपंचाची ग्रामसभा. मग तर काही काही तयारीनेच आले. 4 महिने भाऊन काही खाऊ दिलं नाही. आता परत गाव एकत्र आणले. काय म्हणतोय? चला पाहायला. सरपंच परत उठले. तेवढ्यात एक जण मध्ये उठला तर म्हणला सरपंच आता काय? सरपंच म्हटले 4 महिन्यापूर्वी जे गवत लावलंय ना तुम्ही, हा
ते गवत कापा, त्याच्या पेंड्या बांधा आणि मारुती मंदिराच्या पुढे आणून गंज मारा. लागले लोक कामाला, प्रत्येक जण वावरातलं गवत कापायचे, त्याच्या पेंड्या बांधायचे, इथं आणून टाकायचे. केवढा गंज झाला तो, लय मोठा गंज झाला ना डोंगरा एवढा. मग एकाने विचारलं सरपंचाला, सरपंच आता या गावताचं काय करायचं? सरपंच म्हटले पेटवायचं. काय पेटवायचं? हो हो पेटवायचं. मग का हो सरपंच, किती कोटी काडीच पेट लागतील एवढा गंज पेटवायचा? सरपंच म्हणले डोक्यावर आपटला का तू, किती कोटी काय लागतील? अरे किती मोठ्या गवताचा गंज असू दे आणि एका काडीच पेटीची फक्त एकच काडी असू दे, काही मिनिटात त्या गवताची राख करत. तृणाग्नी मेळे समरे पैसे नाम केले जपतहारी, पैसे नाम केले जपतहारी, तृणाग्नी समरे पैसे नाम केले जपतहारी, पैसे नाम सरपंच म्हणले केवढ्या मोठ्या गवताचा गंध असू दे आणि एका गाडीची पेटीची फक्त एक काडी असू दे, काही मिनिटात त्या गवताची राख करत. तसं किती मोठं पाप असू दे आणि एक नामस्मरण असू दे, जळतील पापे जन्मांतरीचे. कशाप्रमाणे घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे. तृण म्हणजे गवत, आगडी म्हणजे जाळ, एकत्र आला की जशी राख होते तसं नामस्मरण केलं की सगळ्या पापाची होळी होते. आणि म्हणून नामाचा उच्चार रात्रंदिवस. अजून देवाला काय आवडतंय? दुसरं चरण. तुळशी माळ गळा, तुळशी माळ गोपी चंदन टीला, 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 तुलसी माला गोपी चंदन टीला, तुलसी माला गोपी चंदन टीला, वैष्णवाचा हृदय गणवेळा, वैष्णवाचा तुळशी माळ गोपी चंदन टीला, तुळशी माळ गोपी चंदन टीला, जय निर्मला वैष्णवता, हृदय गणपळा, वैष्णवता, तुलसी माळ गोपी चंदन टीला, तुलसी माळ तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. देवाला काय आवडतात? गळ्यात तुळशीची माळ घालणारी माणसं देवाला आवडतात. गळ्यात माळी काढणारी आवडत. कोरोनाच्या काळात काय काय ठिकाणी माळी काढल्या आणि ढवळे गुलाबजाम चालू केली ती बा. ढवळे गुलाबजाम इथं 2-4 जण बसले अशी आहे का नाही. त्यांनी माळी काढल्या होत्या, कोण नाही बरं का, गंमत केली नाही तर म्हणजे कोणी आहे का नाही. माळी काढल्या आणि ढवळे गुलाब. एक तो मलाच म्हणला होता खाऊन पान लय खरपूस लागते. म्हणलं कापायचं नाही का मला लोक, आहे का नाही. ध्यानात ठेवा, देव दिसत नाही पण त्याचं भजन केलं की तो धावून येतो. म्हणून तुळशी माळ गळा, देवाला जे आवडतंय ते करणं, याचं नाव भक्ती आहे. 2 प्रकारची भक्ती आजी, बरं का आजी, 2 प्रकारची भक्ती. एक हरी भक्ती, बर का, एक हरी भक्ती आहे आणि एक गोचडी भक्ती आहे. देवाला जी आवडती ती हरी भक्ती आहे. गळ्यात तुळशीची माळ घालणारी माणसं देवाला आवडतात. हे बघा, तुळशीच्या माळेचा म्हणजे तुळशीचा आणि देवाचा फार मोठा संबंध आहे. तुळशीचा मागल्या जन्मातला संबंध असा आहे, तुळशी मागल्या अवतारातली रुंदा, बरं का, ध्यानात ठेवा. तुळशीचा पूर्वजन्म कोणता आहे? रुंदा. त्या रुंदेला भगवान विष्णूशी लग्न करायचं होतं.
ती अरण्यात गेली आणि तपश्चर्या करू लागली. म्हणजे तिनं पहिल्यांदा नारदाला विचारलं, म्हणले नारदा मला देवाशी लग्न करायचं, मी काय करू? नारद म्हणले क्या बोलती तू, या जन्मात कसं शक्य आहे? अगं त्याला 16,108 बायका आहे, तू चालली परत लग्न करायला, या जन्मात शक्य नाही. ती म्हणले नारद मी तुला ब्लॉक करून टाकेल, तुला ब्लॉक करील मी. तू म्हणले बाय ब्लॉक करू नको, पण ते काय नाही सांग. म्हटले करू काय? नारद म्हटले अरण्यात जा, तपश्चर्या कर म्हटले जा, आणि त्याला प्रसन्न कर म्हटले. रुंदा अरण्यात गेली, तपश्चर्या करू लागली. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, एखादी गोष्ट आपल्या नशिबात सटवीनं जर लिहिली असेल तर जास्त प्रयत्न करायची गरज नाही. थोडाफार प्रयत्न केला की ती मिळते. पण एखादी गोष्ट तुमच्या नशिबात सटवीनं लिहिलेलीच नसेल तर तुम्ही किती प्रयत्न करा ती मिळणारच नाही. रुंदेच्या नशिबात या जन्मी भगवान विष्णू नव्हतेच, म्हणून ती ध्यान करायची विष्णूचं, समोर यायचा गणपती बाप्पा. तिनं विष्णूचं ध्यान सोडलं, गणपतीचं उपासना सुरू केली. गणपती बाप्पा भेटले, म्हणले बोला वंश काय म्हणणं आहे तुमचं? काय नाही, मला तुमच्याशी लग्न करायचंय. गणपती म्हणले आंघोळ केली तू, आता झाली मेकअप करून, काय बोलू राहिली तू? मला 2 बायका आहे, रिद्धी आणि सिद्धी. बोलत जा तुम्ही, रिद्धी आणि सिद्धी. त्या कुठे नेऊन सोडू? मग सासराले डेंजर बरं आहे. मी जर तिसरं लग्न केलं तर रात्रीतून गायब करील माझा सासरा मला. रिद्धी आणि सिद्धी त्याला नेऊन सोड, या जन्मात शक्य नाही. वृंदा म्हणली गणपती मी लग्न करील तुमच्याशीच करील. हे वाक्य तेव्हापासून आहे, मी लग्न करील तर तुमच्याशीच करील. ते आता इंस्टाग्राम मुळे फोकसला आलंय, नाही ते पहिलंच वाक्य बरं का. असा राग आला. गणपती म्हणे हे रुंदे तू किती प्रयत्न केला तरी या जन्मात मी तुला माझी बायको म्हणून स्वीकारणार नाही. बरोबर आहे, तू किती प्रयत्न केला तरी या जन्मात मी तुला माझी बायको म्हणून स्वीकारणार नाही. म्हणजे का बरं? तुझं शरीर कामांध झालंय, तुझं शरीर राक्षसी वृत्तीनं भरलेलं आहे. तुला माझा शाप आहे रुंदे, तुला राक्षस नवरा मिळेल. परिणाम जालंधर नावाच्या राक्षसाशी रुंदेचं लग्न झालं. बरोबर बोलतोय मी? राक्षसाचे लग्न झालं, पण रुंदा पतिव्रता होती आणि जालंधर हा राक्षस होता. तिच्या पातिव्रतेचा फायदा घ्यायचा ठरवलं राक्षसाने. काय करायचं ठरवलं? त्यांनी पाताळ जिंकला, मृत्यूलोक जिंकला आणि स्वर्गावर चाल करून गेला. सगळे देव घाबरले, आता काय करायचं? याने जर आपल्याला जिंकलं तर मात्र आपण याचे दास होऊ. जिकडं तिकडं राक्षसी वृत्ती माजेल, नामस्मरण देवाचं कोणी करणार नाही, हाहाकार होऊन जाईल राक्षसांचा. सज्जन लोकांना त्रास होईल, कीर्तन बंद पडतील, यज्ञ बंद पडतील, ब्राह्मण लोकांना त्रास होईल. आता काय करायचं? गो हत्या मोठ्या प्रमाणात वाचेल होईल, काय करायचं काय? सगळे देव घाबरले. आता काय करायचं? गेले सगळे भगवान विष्णूकडे. भगवान विष्णू म्हटले तुमचं चालू ठेवा, याचं काय करायचं मी पाहतो. भगवान विष्णूने डुप्लिकेट रूप घेतलं जालंधराचं, सेम टू सेम, आणि आला रुंदेकडं. चाल रुंदे आरती आण मला वळायला. स्वर्ग मृत्यू पाताळ जिंकून आलोय, आरती आण मला वळायला. अहो तिला वाटलं खरंच माझा नवरा आहे. साधूशी न कळे दुर्जनाची बुद्धी. साधूला सगळ्या जगाचं मन कळतंय, पण दुर्जनाच्या मनात काय चाललंय त्याला कळत नाही साधूला. तसं रुंदा पतिव्रता होती, खरी पतिव्रता होती. तिनं विचारलं, तिनं विचार केला, अरे खरंच माझा पती दिसतोय. सेम रूप होतं देवाने घेतलेलं. आरती ओवाळ घेऊन आली. आता माझ्याकडे लक्ष द्या, आरती ओवाळती रुंदा. भगवंतानी हळवा स्पर्श केला तिच्या हाताला, परपुरुषाचा स्पर्श झाला आणि तिचं पातिव्रत्य नष्ट झालं आणि वरती युद्धात जालंधर मारल्या गेला. माझा नवरा भगवंतानेच मारला कपट वृत्तीनं, म्हणून रुंदेला राग आला, वाईट वाटलं. रुंदा मनातल्या मनात विचार करत होती, मला याच्याशी लग्न करायचं होतं देवाशी, ते झालं नाही. पण ज्याच्या बरोबर माझं लग्न झालं त्याच्या बरोबर देवाने मला राहून दिलं नाही. मी जगून करू काय? माझा नवरा मेलाय, आता मी काय करू? म्हणून तिनं जालंधराच्या चितेत उडी मारली. दोघांची राख एकत्र झाली. काही दिवसांनी त्या राखीतून एक रोपट वरती आलं, तिचं नाव तुळस. भगवान गेले, ते रोपट उपटलं आणि वैकुंठात घेऊन गेले. सांगितलं तुळशे काय आठवतं का तुला? नाही ना देवा. थांबता आठवलं. डोक्यावर हात ठेवला आणि तिला मागल्या जन्मातलं आठवलं. देवा मी तर रुंदा, हो मला तुमच्याशी लग्न करायचं होतं, हो झालं नाही का बरं? अगं बाये तुझं पुण्य कमी पडलं मागल्या अवतारात, मागल्या जन्मात. या जन्मात सुरुवातीला तुझं पुण्य फळाला आलंय, म्हणून मी तुला आज वरतोय, तुझ्याशी लग्न करतोय. पण लग्न करताना तुला 3 वर देतोय. काय? पहिला वर आहे, जे तुला गळ्यात धारण करतील त्याच्या रात्रंदिवस मी मागे आणि पुढे उभा राहील. रात्रंदिवस कंठी शोभे माळ, कापीजे कळी ऊर्ध्व पुंड्र भाळ. कंठी शोभे माळ, कापीजे कळी काळ तया भेने. रात्रंदिवस मी त्याच्या मागे आणि पुढे उभा राहील. हा पहिला वर. तुळशे आज ज्या महिला तुला रोज 1, 5 किंवा 11 अशा न चुकता प्रदक्षिणा घालतील त्यांचा पती दीर्घायुषी होईल.
त्याला अकस्मात मृत्यू येणार नाही. जर त्याचं काही बरं वाईट होणार असेल त्याला जबाबदार मी असेल. आणि तिसरा वर दिलाय तुळशी, आजपासून आपल्या दोघांचं लग्न लागल्याशिवाय बाकीचे लग्न लागणार नाही. म्हणून तेव्हापासून नेहमी तुळशी विवाह झाल्याशिवाय लग्न लागत नाही. हा वर दिलाय म्हणून तुळशी माळ गळा. अजून काय, गोपीचंदन टिळा. जे बुक्का लावतील किंवा गोपीचंदन म्हणजे गंधगोळीचा गंध जे लावतील ते रात्रंदिवस मला प्रिय असतील. मी रात्रंदिवस त्यांच्या सोबतच असेल. कसं काय, ज्या वेळेला भगवान कृष्ण गोकुळ सोडून निघून गेले, मोठे मोठे राक्षस मारायचे होते, काग बगरीटा सगळे मारायचे होते भगवंताला. भगवंत न सांगतात निघून गेले. सगळ्या गवळणींना जेव्हा कळालं माझा काना, आमचा कृष्ण, आमचा देव, आम्ही ज्याच्यावर जीवा पाड प्रेम केलं तो देव आम्हाला न सांगता निघून गेला. कुठं असेल, काय खात असेल, काय पित असेल, कसा राहत असेल, रडू लागल्या. रडता रडता खाली कोसळल्या. त्यांच्या डोळ्यातून पडणाऱ्या पाण्यानं जमीन ओली झाली. तिथंच त्यांनी प्राणत्याग केला. आणि जेव्हा भगवान द्वारकेचे राजे झाले, गड्यांनो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, तेव्हा सहज भगवंताला आठवण झाली, आता मी राजा झालो खरा द्वारकेचा, पण माझ्या गवळणींचं काय चालू आहे म्हणून जरा पाहायला जाऊ. म्हणून भगवान आले. त्यावेळेला कोणीतरी सांगितलं त्या गोपिका मेल्या, त्यांची राख झाली. मेल्या त्या गोपिका मेल्या त्या गोपिका सांगितलं देवा तुम्ही ज्यांच्यावर प्रेम केलं त्या गेल्या, मेल्या, वारल्या, त्यांची राख झाली. चला तुम्हाला दाखवतो कुठे वाजवी मुरली तया जागा. चला मी तुम्हाला दाखवतो कुठे त्या. आणि ज्या ठिकाणी सगळ्या गवळणींची राख झाली होती, ज्या ठिकाणी गवळणी रडल्या होत्या, डोळ्यातून पाणी पडलं होतं, त्या ठिकाणी भगवंताला आणलं गेलं आणि सांगितलं याच जागेत देवा तुमच्यावरती प्रेम करणाऱ्या गवळणींची राख झालेली आहे. भगवंत खाली कोसळले, रडू लागले, रडता रडता लुळू लागले. आणि ती माती घेतली, कपाळाला लावली, डसा डसा रडले भगवान. आणि आलेल्या लोकांना सांगू लागले, जो कोणी ही माती माझ्या प्रिय सखींच्या डोळ्यातून पडणाऱ्या पाण्यानं ओली झालेली आहे, जो कोणी ही माती कपाळाला लावील तो मला रात्रंदिवस प्रिय असेल. म्हणून गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. अजून देवाला कोण आवडते? आषाढी कार्तिकी पंढरी वारी, 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 आषाढी कार्तिकी पंढरी
कार्तिकीची वारी. आता इथं अर्थ असा होतो, आषाढी म्हणजे पंढरपूरची आणि कार्तिकी म्हणजे आळंदीची, असं नाही. आषाढी सुद्धा पंढरपूरची आणि कार्तिकी सुद्धा पंढरपूरची वारी जे नेते नेमाने करतील. कारण ज्या वेळेला संत तुकाराम महाराज पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला गेल्यानंतर दर्शन वगैरे झालं आणि देव जेव्हा थांबले, विसावले, बोल नका, ज्या वेळेला तुकाराम महाराज घरी निघाले, झाले दर्शन तुझे आता, येतो माघारी पंढरीनाथा. देवा तुझं दर्शन झालंय, आता मी निघालोय. तेव्हा देव रडायला लागले, जाऊ नका तुकोबाराय. और तुम्ही सगळे संत येता, सगळे वारकरी येता, म्हणून मला महत्व आहे. तुम्ही जर नाही आले तर मला कोण विचारतं? पतित पावन मी तो आहे खरा, ठीक आहे, पण तुमच्याने बरा दिसत असे, बरोबर आहे की नाही? समजा आता मी इथं कीर्तनाला उभा आहे, तुम्ही म्हटले मला महाराज म्हणून मी महाराज, नाही तर मला कोण महाराज म्हणतो? तसं तुकाराम महाराजांना देव म्हटले, तुकोबा तुम्ही सगळे येता म्हणून मला महत्व आहे, असा तुमचाच अभंग आहे. आमुची भावे तुझ देव पण हे का विसरोणी राहिला अशी तुम्ही नका जाऊ. पंढरपूरमध्ये आनंद ओसंडून चालला होता. अवघ पंढरपूर हरिनामानं गरजत होतं. सगळे वारकरी जिकडे तिकडे गोव्या गात होते, अभंग गात होते, भजन करीत होते. नका जाऊ. तेव्हा नाही मला जावंच लागल. आणि मग तुकोबांच्या जवळ देव रडले आणि सांगू लागले, देवा तुकोबा तुम्हाला जायचंय ना, हा ठीक आहे, मग एक काम करा. काय काम करा? माझ्याकडे असं काहीतरी मागा, ते मी तुम्हाला देईल, म्हणजे मला बरं वाटेल. नाही नाही नाही, मला काही मागायचं पण नाही, काहीच नकोय मला, पण तुम्ही जाऊ नका. नाही नाही नाही, मला जायचंच आहे. असं म्हटल्याबरोबर तुकाराम महाराज म्हटले, एक काम कर देवा, तुझी इच्छा आहे म्हणून मागतोय, मला काही नको आहे, पण मला पंढरपूर सोडताना असं झालं, नवीन लग्न झालेल्या मुलीला माहेर सोडताना आणि सासरी जाताना जसं होतं तसं मला झालंय. जीवना वेगळी मासुळी मागे परतोनी पाहे, मागे परतोनी पाहे, सासुराची जाये, मागे परतोनी पाहे, मागे परतोनी पाहे, मागे परतोनी पाहे. नवीन लग्न झालेल्या मुलीला माहेर सोडताना आणि सासरी जाताना जसं होतं तसं मला झालंय. कन्या सासुऱ्याशी जाये, मागे परतोनी पाये, तैसे झाले माझ्या जीवा. मग एक काम करा, काहीतरी मागा, काहीच नको, फक्त एकच इच्छा आहे, वर्षातून दोनदा माझ्याकडे या. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही, म्हणजे आषाढी पंढरपूरची कार्तिकी पंढरपूरची वारी जे करतात ते देवाला प्रिय होतात, अशा अर्थाचं चिंतन आहे. विठोबा रखुमाई. सर्वांनी टाळ्या वाजवा. रखुमाई जय विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा भगवान की जय। दहा 12 गोष्टी त्या फार महत्वाच्या, तेवढ्या ऐका. पहिली गोष्ट अशी, आपला वेळ अजून 15 मिनिट ऐका. आयुष्यात राहत असताना समाधानी जर राहायचं असेल, कायम स्वरूपी हसायचं असेल, तर 4 गोष्टी घरी घेऊन जा. पहिली गोष्ट, कधीच श्रीमंतीचा गर्व होऊन देऊ नका. एक, विद्वत ताट बसा, सगळे ताट बसा, सगळे थोडेसे प्रफुल्ल बसा. श्रीमंतीचा कधी गर्व होऊन देऊ नका, विद्वत्तेचा कधी गर्व होऊन देऊ नका, सौंदर्याचा कधीच गर्व होऊन देऊ नका, आणि आयुष्यात कधीच कोणाशी वैर ठेवू नका. या 4 गोष्टी घरी घेऊन जा, संपलं आपलं कीर्तन. चौथ्या गोष्टीला बरोबर 11 वाजलेले असतील. पहिली गोष्ट आहे, कधीच श्रीमंतीचा गर्व नाही होऊन द्यायचा. का बरं नाही? लय लोक श्रीमंत आहे आपल्यापेक्षा, काय आपल्याकडे पैशाने पेन विकत घेता येतो, चांगला अक्षर काढता येतं का? लय गमेंट काही लोकांना महाराज, लय लय गमेंट. एका ठिकाणी दाव्याला गेलो, त्यांना म्हणलं कोण वारले नाव लिहून द्या.
एक जण पळत आला मला म्हणे हा पेन घ्या तुम्हीच लिहा. त्यानं तो पेन मला दिला, तो पेन मला लय आवडला. पेनच लय भारी होता, लयच भारी. त्याच्यावर माझी मनत बसलं बघ. चालले काय जपून जा, नागपंचमी आज. ऐका मुद्दा, ऐका ना. तो पेन मला खरंच लय आवडला हो. अनिरुद्ध महाराज त्यांना म्हटलं तुमचा पेन भारी हो. तो मला म्हणे तुम्ही किंमत नाही विचारली. गुरुमी म्हणलं केवढ्याचा आहे? म्हणे 300. हा पेन 300 रुपयाचा आहे म्हणे. हा. म्हणलं मग तुम्ही लिहा नाव. माझं अक्षर चांगलं नाही, तुम्ही लिहा. तो काल इथं लावायला ठेवले का फक्त. पैशाने पेन विकत घेता येतो, चांगला अक्षर काढता येत नाही. पैशाने घर बांधता येतं, सुखाची झोप मिळत नाही. पैशाने वडापाव खाता येतो, पैसा खाता येत नाही. बरोबर आहे, खाता पैसा. लय भूक लागली 100 रुपये खाली ढेकर दिला, ऐकाच कोणी अजिबात नाही. पैशाने तुम्हाला मंदिर बांधता येईल, पैशाने देव सुद्धा विकत आणता येतो, पण त्या देवामध्ये देवत्व आणता येत नाही. पैशाने ग्रंथ घेता येतात, पैशाने पुस्तकं विकत घेता येतात, त्याच्यातलं ज्ञान प्राप्त करता येत नाही. पैशाने श्रीमंत असणारी माणसं तुम्हाला लय भेटतील, पावलो पावली भेटतील, पण माणुसकीनं श्रीमंत असणारी माणसं भेटण्यासाठी तुम्हाला तुमचे पावलं झिजवावे लागतील. कधीच श्रीमंतीचं गर्व नाही होत द्यायचं. आणि एकेकाळी जे लोक लय श्रीमंत होते ना, त्यांचे पान वांदे काय आज खायचे वांदे आहेत महाराज त्यांचे. आज तुमच्या डोळ्यापुढे येतील पा कोण कोण येते, फक्त आम्हाला नका सांगा पाहुणे. वेळ महाराज, वेळ प्रत्येकाची येते, हवा प्रत्येकाची होते, संधी प्रत्येकाला मिळते, दिवस प्रत्येकाचे बदलतात. कधीच कोणाला कमी समजायचं नाही. एकेकाळी जे लोक लय श्रीमंत होते ना ओंकार महाराज, त्यांचे सगळं असून खायची वांदी येत. आज तुम्ही पहा ना, तुमच्या डोळ्यापुढे येतील पहा. इतका पैसा होता त्यांच्याकडे एक काळाई, इतका पैसा. ते काय करायचं माहिती का, गरिबांच्या पोरींना, गरिबांच्या बायकांना, त्यांच्या नवऱ्यांना, त्यांच्या पोरांना वावरात बोलायचे कामाला. टमाटे खुडाली, टमाटे निंदाले, जाळ्या उचलायले रोजानं. आणि पैसे द्यायचे जीवावर आले कामाचे रोजाचे का कानाला ऐकवत नाही असे वाईट वाईट शब्द बोलून काढून द्यायचे. त्या गरिबांचा शाप लागला, यांची खायची वांदी झाली. नाही अशी माणसं का हो नाही. आणि जे बिचारे सकाळी जेवले तर संध्याकाळी काय खाऊ अशी ज्यांची पंचायत होती ना, त्यांनी बोली बोली बंगली बांधली हो. 4-4 चाकाच्या गाड्या घेतल्या आणि त्यांना हात करते कारखान्यापर्यंत घेऊन मला पायी पायी ये. काय घेतो कारखान्यापर्यंत? तुला तुला इगो आता या आता पायी पायी. मला लय डोक्यात या अशी, खरं सांगतो तुम्हाला, सांगून टाकतो. तुमच्या वडिलांना छळणारे बरं का सगळे तरुण मित्र मंडळी, एकेकाळी तुम्हाला हसणारे, तुमच्या वडिलांना हसणारे असे दिसले पायी पायी, त्यांच्या पैसे नेऊन गाडी उभी करायची. गाडी बंद नाही करायची, गाडी चालू ठेवायची आणि त्या थोडीशी काच खाली करायची. त्याला फक्त आपलं मुंडकं दिसलं पाहिजे कोण हा. आणि मोठ्याने त्याला म्हणायचं. तो कसा बोलायचा गुरमीत तसं आपण म्हणायचं, हो बाय बाय चालले. तो म्हणला घेऊ दे, बाय बाय या, मला टाइम झाला. इतकी जोरात गाडी काढायची ना, तुम्ही सुद्धा स्कूटी पिटी असेल ना, इतकी जोरात गाडी काढायची, त्याची ती सगळी धूळ त्या टायरातून त्याच्या अंगावर उडाली पाहिजे. काळात जरच झालं पाहिजे. का बरं? त्याला दाखवून द्यायचं एक काळ तुमचा होता, आता आमचा आला. वेळ प्रत्येकाची येते, हवा प्रत्येकाची होते, संधी प्रत्येकाला मिळते, दिवस प्रत्येकाचे बदलतात. कधीच कोणाला कमी समजायचं नाही. एक वाक्य बघा, वेळ प्रत्येकाची येते, फक्त वेळ येऊ द्यावी लागते. हे जरा लक्षात ठेवा. काय बोलतोय मी? वेळ प्रत्येकाची येते, फक्त वेळ येऊ द्यावी लागते. कसं काय? समजा आपल्या पिंपरी गावातली एखादी मुलगी लग्नाच्या वयात आली, तिच्या वडिलांना असं वाटलं एकुलती एक मुलगी आहे, लग्नाच्या वयात आहे, शिक्षणामुळे लग्न लांबलं, आता शिक्षण नाही झालं, लग्नाच्या वयात आहे, 2026 चालू आहे, ऑगस्ट महिना चालू आहे, एक चांगला पोरगा शोधू, दोघं एकमेकांना आयुष्यभर जीव लावतील असं एखादा पोरगा पाहू, आहे का नाही? आणि दिवाळी झाली, तुळशीचं लग्न झालं की दोघांचं लग्न लावून देऊ. आणि म्हणून त्या पोरीच्या वडिलांनी 2026 मधल्या ऑगस्ट महिन्यामध्ये, म्हणजे याच महिन्यात, त्या पोरीसाठी नवरदेव पाहायला सुरुवात केली. पण तिच्या नशिबात सटवीनं जर असं लिहिलं असेल का या मुलीचं लग्न 2028 मधल्या मार्च महिन्यात होणार आहे, तर त्या पोरीच्या वडिलांनी 2026 आणि 27 मध्ये किती पोरं पाहू द्या, ते लग्नच जमणार नाही. काही ना काही अडचणी, देवकी येईल, नाडी येईल, गोत्री येईल, भाऊबंद आडवं येईल. तुमच्याकडे आहे कधी भाऊबंद आडवं येणे? मग तसं काहीतरी होईल. किंवा तिला तो आवडेल, त्याला ती आवडणार नाही, असं काहीतरी भिसकाडे होईल. किंवा ते गुरु आडवे येतील, गुरु चौथा गुरु, 8वा 12वा असं काहीतरी राहतं ते गुरु बिरू, ते आडवे येतील महाराज, हाय का नाही? ते लग्न जमणार नाही. पण 2026 आणि 27 संपलं, 28 साल उजाडलं. 28चा जानेवारी फेब्रुवारी संपला आणि मार्च महिना उजाडला का त्या मुलीच्या जवळचं कोणीतरी एखादा पाहुणा येणार आणि त्या पोरीचं लग्न जमून निघून जाणार. याला म्हणायचं वेळ आल्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही. पुरावे त्याला. तो का म्हणे, नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्यावेन. ठरलेली वेळ आल्याशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही. ते तुम्हाला गंमत सांगतो, हसू येईल तुम्हाला, हसा काही अडचण नाही, पण हसायसाठीच येते, ऐका ना.
ते रस्त्याने चालताना गाड्या राहते बा आपल्या पुढं. आपण समजा गाडीवर चाललो, गाडीत चाललो, तर आपल्या पुढे काही गाड्या राहतात ना, त्या गाड्यांवर लय भारी भारी वाक्य लिहिलं राहतात पा पाठीमागच्या. काही फाळक्यावर राहत, काही काही गाड्यावर डायरेक्ट लय मोठी अंगणवाडी लिहिलं राहते, बंटी सुंटी खुंटी खुंटी असं लय राहतं. काही 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 वाक्य ना वाचून हसू येतं, काही काही वाक्य वाचून रडू येतं, काही काही वाक्य वाचून हसू रडू असंही होतं, आणि काही काही वाक्य वाचून आपणच आपल्या निभार हाणून घ्यावे असंही वाटतं. वाक्य तसे राहतात ना भाऊ. बघा ना तुम्ही, भरली का चालली पाठीमागून त्या पिकअपवर फाळक्यावर, भरली का पिंपरीची वाघीण गाडीवर पाठीमागून, तू असाच जळत राहा, आणि गाडी छोटा हाती, आणि तू असाच जळत राहा. बर बोज भाऊबंदांची कृपा गाडीवर, जीवाचं पाखरू पाठीमागून त्या गाडीवर. थांब लक्ष्मी कुंकू लावते, सांभाळ लक्ष्मी धनी कुंकुवाचा. किती भारी वाक्य आहेत महाराज, बरोबर आहे की नाही? लयच भारी वाक्य राहतात महाराज. ते बुरी नजर वाली तेरा मुंह काला, हा ना, अशी वाक्य राहतात महाराज काही काही गाडीवर. काही काही वाक्य वाचून, एक वाक्य तर असं वाचलं मी त्या समृद्धी हायवेला, मोठा आयशर मला क्रॉस झाला पुढं, आणि पाठीमागून असं वाक्य होतं बरं का शुभम दादा. असं वाक्य होतं, लाल मिरची हिरवे देठ, आठवण आली तर पुन्हा भेट. आता तो नंबर नाही, तू कुठला आहे माहित नाही, तुला कुठं भेटायचा. हो हसा ना. कुठं भेटायचं, कुठं तुला आठवण आलं, काय करायचं काय सांगा. ऐका गंमत केली नाही तर भेटा पुढं. ऐका हाय का नाही, हे तुम्हाला मी का सांगतोय, ऐका नाही. आणि एक वाक्य वाचून तर दिवसात दुपारी 4 वाजता मी चांदण्या पाहिल्या. हो तुम्ही कोणी पाहिले का? मी पाहिले दुपारी 4ला चांदण्या. वाक्यात तसं होत आहे. वाक्य असं होतं, पाठीमागून गाडीवर ते चाकांच्या सिग्नलला गाडी थांबेल होती. चाकांच्या सिग्नल तुम्हाला चांगला माहिती, पुण्याला जाणाऱ्या माणसाला विचार चाकांचा सिग्नल कसा आहे. अटकला का पाऊण तास, अटकला अर्धा पाऊण तास, आहे का नाही. तिथं माझ्या पुढं काळी स्कॉर्पिओ होती, त्या गाडीवर पाठीमागून नाव होतं भाऊशी वाकडं, त्याचे नदीवर लाकडं, हा ना, वाकडं पाठीमागून. मी म्हणलो काय वस्तू बसेल असेल या गाडीत, म्हणून ते असं लिहून ठेवलंय पाठीमागून. याच्या जर वाकड्या शिरत आपलं कीर्तन बोंबललं, आपले लाकडच नस नदीवर, नाही का. असंच एक वाक्य आपण सगळ्यांनी वाचलंय. त्या वाक्यासाठी मी पसारा मांडला तेवढ्या वाक्यांचा. ते वाक्य सगळ्यांच्या महत्वाचं आहे आणि या आपल्या विषयाशी जुळणार आहे. कोणतं? नशिबापेक्षा जास्त वेळेच्या आधी कोणालाही काही मिळत नाही. वेळ येऊ द्या, प्रत्येकाची वेळ येणार आहे. प्रत्येकाची वेळ येते, बरोबर आहे की नाही? प्रत्येकाची वेळ येते. पहिला मुद्दा संपला. श्रीमंतीचा कधी गर्व होऊन द्यायचा नाही. पत्र्याच्या घरात राहणाऱ्या लोकांनी कधीच समजायचं नाही काय आयुष्यभर मी या पत्र्यात राहील, स्लॅब होणार नाही. स्लॅब बोलायने कधी असा विचार करायचा नाही की आयुष्यभर मी या स्लॅब मध्येच राहील. वेळ आली तर झोपडीचा बंगला, बंगल्याची झोपडी होऊ शकते. तेच कोणी पाहिलंय? कधीच कोणाला कमी समजायचं नाही. पहिला मुद्दा संपला. विद्वत्तेचा अजिबात गर्व नाही होऊन द्यायचा. विद्वत्तेचा गर्व म्हणजे काय? आपल्यापेक्षा ज्ञानी लोक या जगात आहेत ना, पंडित लोक आहेत, विद्वान आहेत, लय हुशार आहेत. काही काही लोक एवढले वांगे प्रत्येकाच्या घरात पहा तुम्ही, 2-2, 3-3 वर्षाचे, वाचता येत नाही काही काहींना, पण 50 वर्षाच्या आजोबाचा बिघडलेला मोबाईल नीट करतात. अनवरून बाबाला म्हणते, बाबा तुम्हाला कळत नाही, नीट वापरा. एवढली कुठं न्यायची यांच्या पुढे विद्वत्ता. या बाईला बसेल पाच वांचार, तर तो मोदक पाक कसा पाहतोय, आहे का नाही? आहे का नाही? एवढले त्याला वाटलं आपल्याबद्दल बोल राहिले, आहे का नाही? लय इकडे पण लय आहे का नाही? हे तुम्हाला मी कधीच कोणाला कमी समजायचं नाही. हे बघा, स्त्रीला ज्या दिवशी दिवस थांबतात तिथून पुढे ती बाळंत होत नाही, तोपर्यंत तिच्या गर्भावर जसे जसे संस्कार होतात महिला मंडळी, तसे तसे बाळ जन्माला येत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईनं महाराज ज्या दिवशी दिवस थांबले जिजाऊ महासाहेबांना, तिथून पुढे रामायणातल्या गोष्टी श्रवण केल्या, ऐकल्या, वाचल्या, महाभारतातल्या कथा श्रवण केल्या, ज्ञानेश्वरीचे 108 पारायण केल्याचा उल्लेख आहे. बाबासाहेब पुरंदरेंनी जे चरित्र लिहिलंय शिवाजी महाराजांचं, त्या चरित्रात 108 पारायण केले होते जिजाऊ महासाहेबांनी. तेव्हा गोरगरिबांचा वाली, रयतेचा राजा, अनाथांचा मायबाप म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले होते. काही कोणाला कमी समजायचं? लय हुशार आहेत काही काही माणसं. कधीच नाही. मी तर रोज माझ्या मनाला सांगत असतो, महाराज कीर्तन करणारे आता तुम्ही, पण ध्यानात ठेवायचं, तुमच्या पुढे जेवढे बसेल आहेत हे सगळे तुमच्यापेक्षा 1000 पटीनं हुशार आहेत, असं ध्यानात ठेवून तुम्ही कीर्तन करा. काय कोणाला कमी समजायचं? कधीच कोणाला कमी समजायचं नाही. पुढचं वाक्य, आयुष्यात कधीच कोणाशी वैर ठेवायचं नाही. वैर म्हणजे भांडण, दुश्मनी. एक कलियुग आहे मंडळी,
आणि कलियुगाचा वारा उलटा फिरलाय. इथे नास्तिक लोकांचा सन्मान चालू आहे आणि चांगलं वागणाऱ्यांना भयंकर त्रास आहे. इथं कोण कुठं कसा कधी काटाकाटी सांगताच येत नाही. त्याच्यामुळे कधीच लई जवळ कोणाच्या जाऊ नका आणि लई लांब कोणाच्या राहू नका. एक सांगू का तुम्हाला, लई जवळ जाल ना तर लई रडाल आणि लई लांब राहाल तर कायमची वाळीत पडाल. त्याच्यामुळे जुन्या लोकांची म्हण आहे, दुरून डोंगर साजरे. डोंगर लांबूनच पाहायचा छान दिसतो, जवळ गेलं का साऱ्या येड्या बाबळी, अरे राम का लावली इथं? तसं आपण जेव्हा एखाद्याच्या लई जवळ जातो ना भाऊ, तो डायरेक्ट आपली लायकी काढत असतो. तुम्ही प्रयोग करा, उद्या एखाद्याच्या घरी पाहुणा म्हणून जा आणि मुक्कामी थांबा आणि परवा सकाळी 8 वाजेपर्यंत थांबा, 9 पर्यंत थांबा, 10 पर्यंत थांबा. त्यांच्या घरात लगेच चलबिल चालू होते. हाकावा जातो का? हाकावा जातो का? आहे का नाही? आणि जर नाहीच नाव घेतलं आपण निघायचं तर तो मुद्दाम फोन कानाला लावणार, का हो कुठे आहे तुम्ही, निपडलाय का? थांबा थांबा आलो चालू, हे पाहुणे काल आले ते निघू राहिले ते गेले की लगेच येतो. लायकी काढतात आपली माणसं, लायकी. त्याच्यामुळे कधीच लय जवळ कोणाच्या जायचं नाही आणि कधीच लय लांब कोणाच्या राहायचं नाही. पुढचं वाक्य असंही मंडळी, आपलं वाटोळं करणारे, आपल्याला त्रास देणारे, आपल्याला छळणारे, आपल्याला मागं खेचणारे, आपल्याविषयी जळजळ करणारी माणसं बाहेरची नसतात, आपल्या आजूबाजूचीच असतात. ज्यांच्यावर तुम्ही अति विश्वास ठेवतात तेच लोक गोड बोलून तुमचा घात करीत असतात. गोड बोलून तुम्ही डोळे झाकून ज्यांच्यावर विश्वास ठेवता तेच लोक गोड बोलून तुमचा विश्वासघात करतात. याला शास्त्र आहे ना, याला आधार आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा घात करणारी माणसं कोण होते? कोण होते? तूच सांग मला, तुला काल आणले आहे का नाही? आहे का नाही? त्यांच्या घरातलेच 3 जण होते ना, त्यांची सावत्र आई आणि त्यांच्या बायकोचे 2 भाऊ गणोजी आणि कान्होजी, या 3 लोकांनी मिळून संभाजी महाराजांचा घात केला. बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे लय जवळ कोणाच्या जायचं नाही. आणि जो प्रामाणिक राहतो ना, इकडे बाप, त्याची किंमत लोकांना कळत नाही. पण जो बोलण्यात लबाड, विश्वासघातकी, तोंडावर एक बोलतो मागे एक बोलतो, कामापुरता जवळ येतो आणि काम झालं की गरज संपून वैद्यवरो, असे जे राहतात ना, त्यांचीच किंमत सध्या समाजात जास्त आहे. पण ध्यानात ठेवा, कटू सत्य जरी असलं तरी पण ते कधी पराजित होत नाही. एक ना एक दिवस ते उघड होतच आणि असं उघड होतं तेव्हा आपली किंमत डायरेक्ट 0% होऊन जाते. पदरात पडतो तो फक्त पस्तावा पस्तावा आणि फक्त पश्चाताप. त्याच्यामुळे लय जवळ कोणाच्या जाऊ नका आणि लय लांब कोणाच्या राहू नका. कायम समाधानी राहाल. विठ्ठल 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 कोणाच्या विश्वासघात होऊन देऊ नका आणि कोणाच्या प्रामाणिकपणाला तडा जाऊ देऊ नका. म्हणजे कसं, ऐका, आयुष्यभर समाधान राहायचं असेल तर 3 जण मित्र होते, एकाचं नाव ज्ञान, एकाचं नाव धन, एकाचं नाव विश्वास. 3 जण सोबत कामाला होते. 3घांच्या बदल्या व्हायची वेळ आली, रडायला लागले. अरे इतक्या वर्षापासून आपली मैत्री आहे आणि आपल्या बदल्या व्हायची वेळ आली, बरं का मोबाईल वाले, आपल्या बदल्या व्हायची वेळ आली, आता काय करायचं? परत भेटायचं ठरलं तर कुठं भेटायचं? 3घे रडायला लागले. तेव्हा ज्ञान म्हटलं मी शाळेत भेटल, धन म्हटलं मी श्रीमंत माणसांच्या घरी भेटल, पण विश्वास रडत होता शिवराम महाराज. आणि तो रडून सांगू लागला, दादा तुमच्या दोघांचं काही नाही, पण मी जर एकदा एखाद्याच्या आयुष्यातून निघून गेलो तर मेलो तरी परत त्याच्या आयुष्यात परत जात नाही. कळलं तर पहा, लक्ष असेल तर कळलं. बरोबर आहे की नाही? विश्वास नावाचा पक्षी एकदा उडाला का जीवन रूपी फांदीवर तो पुन्हा कधी बसत नाही. म्हणून कधीच कोणाच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका, कोणाच्या प्रामाणिकपणाचा घात करू नका. कायम समाधानी राहाल. विठ्ठल विठ्ठल. आणि पुढचं वाक्य असं आहे, समाधान कुठल्या बाजारात मिळत नाही. नाही का? लक्ष द्या, थोडं राहिलं आपलं 5-10 मिनिटं. समाधान कुठल्या बाजारात मिळत नाही, समाधान कुठं विकत मिळत नाही. त्यासाठी गरज चांगल्या विचाराची आहे आणि ते विचार संतांच्या संगतीतच मिळत असल्यामुळे तुकाराम महाराजांचा आग्रह असा आहे, संत समागमी म्हणा ना, संत समागमी धरावी आवडी. संत समागम धरावी आवडी, संत समागम धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची रवी तातडी. संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची करावी चांगले विचार फक्त संतांच्या संगतीमध्येच मिळत असल्यामुळे, बोल नका ते,
संतांच्या संगतीतच मिळत असल्यामुळे संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. ऐक नाही, असेच विचार ऐकून एक जण संत एकनाथ महाराजांकडे गेला. गोदावरीत आंघोळ केली आणि हार घेतला, बुक्याची डबी घेतली, पेड्याचं बॉक्स घेतला, आला एकनाथ महाराजांकडे. महाराज नमस्कार, मी रवळस पिंपरीहून आलोय. बरोबर, काय म्हणणं तुमचं? काय नाही, लय टेन्शन मध्ये असतं म्हटले मी, लय टेन्शन मध्ये असतो म्हटले. बरं म्हटले, मग समाधान कुठे मिळेल याचा पत्ता विचारायला आलोय. सुख कुठे मिळेल, कधी मिळेल याचा पत्ता विचारायला आलोय. एकनाथ महाराज म्हटले, ते सुख आणि समाधान ठेव बाजूला, पण पुढच्या सोमवारी तू मरणार आहे. काय बोलता? हो मी मरणार आहे. तुम्ही मरणार आहे म्हटले. म्हटले असं? हो. त्याच्या हातात ती बुक्याची डबीच खाली पडली, ते पेड्याचं बॉक्स खाली पडलं. आलंगर निघून तो पिंपरीला. रोज सकाळी उठायचा, संध्याकाळी झोपायचा, सकाळी उठायचा, संध्याकाळी झोपायचा. रविवारी संध्याकाळी झोपायच्या टायमाला बायकोला जवळ हाक मारली, पोरांना जवळ हाक मारली, भावांना जवळ घेतलं, आई वडिलांना जवळ घेतलं, सगळ्यांची माफी मागू लागला. बायकोला म्हटलं, बायको लय मारलं तुला मी आजपर्यंत, लय दारू प्यायचो म्हटले, लय दारू प्यायचो. तू रोजानं कामाला जायची, मी ते पैसे चोरायचो, दारू पिऊन यायचं, तुला लय हाणायचो म्हटले, माफ कर बाई मला. भावाला म्हटलं, भाऊ तुझं माझं लय लागेल होतं रे जमिनीवरून, आपण पार एकामेकाच्या खुणावर टपलो होतो म्हटले, मला क्षमा कर, मला माफ कर. आहे लय अपमान केला तुझा भर माणसामध्ये, माफ कर मला. दारू पिऊन लय अपमान केला, माफ कर बाबा. एक दिवस तुमच्या तर कमरातच लाच घातली हो मी चौकात, एवढ्या माणसा पुढे दारू पिऊन, मला क्षमा करा बाबा. पोरांना म्हटलं, पोरो अरे तुम्ही 8वीला आहे 9वीला आहे, मी तुमचा बाप असून मला माहित नाही तुम्ही कितवीला शाळेत जातात. आजपर्यंत मी कधी तुमच्याकडे शाळेत आलोच नाही, तुम्हाला विचारलं नाही तुम्ही कितवीला शाळेत जातात. मला माफ करा पोराव. पण त्याची जी बायको होती ना महाराज, शिवराम महाराज, ती त्याला मामाची पोर करली होती. ती डायरेक्ट उखडली. ती म्हणजे ज्ञानाचं फोन काय डोकं लावून राहिले, इथं काम धंदे करायला लागते दिवसभर, तुमची काय लावली बडबड किरकिर 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 किरकिर. तो म्हणलं, अगं असं काही बोलू नको. मी मागच्या सोमवारी एकनाथ महाराजांकडे गेलतो पैठणला, आणि सुख आणि समाधान कुठे मिळेल असा पत्ता विचारल्यावर ते मला म्हटले, सोमवारी मरणार आहे तू, आज रविवारी, उद्या सोमवार आहे, उद्या मी मरणार आहे. ती म्हणली, झोपा नका डोकं लाव, झोपा. झोपला ना तो म्हणला, अगं एकनाथ महाराजांचे वाक्य खोटे नाही ठरत. एकनाथ महाराज म्हणले होते, पुत्र होईल पित्याचा वैरी, झाला की नाही. बाप जर घरामध्ये आला तर पोरगा लगेच बाहेर निघून जातो, पोरगा घरामध्ये आला तर बाप बाजूला निघून जातो. ही स्थिती आताची आहे, वर्णन 750 वर्षापूर्वीच आहे. एकनाथ महाराज म्हटले होते, बहीण भाऊ दोघा जणांचा विवाह लागला. एकनाथ महाराज म्हटले होते, थोर थोर पर्वत उडून जातील, गेले उडून. कसे उडून गेले? आणि तिचा वारा सुटला, आहे की नाही. भले भले डोंगर खडी क्रेशर लावून गायब केले, तिथं प्लॉट पडले गेले. काय काय डोंगर तर आतमधून बोगदे तयार करून मधून हायवे काढला, आहे की नाही. एक एक वाक्य एकनाथ महाराजांचं खरं झालं म्हटले, आणि हे सुद्धा खरं होणार, उद्या मी मरणार आहे. ती म्हणली, झोपा ना तुम्ही, काल डोकं लावून राहिली, झोपा. आणि झोपला ना, आणि सोमवारी परत उठला. त्याची बायको म्हणली, का तुम्ही तर मरणार होते आज. तो म्हणला, अगं दिवसभर राहतोय सोमवार, दिवसभर राहतोय. 9 वाजले तरी आज जिवंतच, दुपारचे 3 वाजले तरी जिवंत, 6 वाजले रात्रीचे, 9 वाजले रात्रीचा, 12 वाजले, 1 वाजला. ती म्हणली, का मी तर म्हणले तर तुम्हाला लय झाली काल, काय बरळत होते काल, झोपा तुम्ही. तो म्हणला, काय झालं, काही कळानाच. म्हणले, कदाचित रात्री तुम्ही मरल म्हटले. मी झोपला आणि मंगळवारी परत उठला. त्याची बायको म्हणली, का तुम्ही तर मरणार होते काल. तो म्हणला, खरंच मी जिवंत आहे. हो हो, घे बरं चिमटा. जिवंत घे ना चिमटा, घे ना चिमटा. आणि खरंच जिवंत आहे अशी त्याची खात्री झाल्याबरोबर तो परत उठला, आंघोळ केली, गाडीत बसला, पैठणला गेला, हार घेतला, बुक्याची डबी घेतली, पेड्याचं बॉक्स घेतला ना आला एकनाथ महाराजांच्या वाड्यात. 10-5 माणसं पुढे बसले होते महाराजांच्या, आणि महाराज बसले होते सिंहासनावर. तेवढ्यात हातीडा आला. नमस्कार. नमस्कार. पिंपरीचा आहे मी. ते नाही का मागच्या समोर आलो होतो, समाधान पत्ता कुठे मिळत. हा तुम्ही मला म्हणले होते तू मरणार आहे सोमवारी, मी तर काही मेलो नाही, काल होता सोमवार, आज मंगळवार आहे. महाराज म्हटले, ते मरायचा सोड बाजूला, तू 8 दिवस काय केलं ते सांग. म्हटले, काही नाही, लय दारू प्यायचो, बायकोला आणायचो. म्हटले, दारूच नाही पिलो, तिला हाणलं पण नाही. बरोबर, अजून काय केलं? काय नाही, पोरं शाळेत कितीला मला माहितीच नव्हतं, मी शाळेत गेलो, पालक मेळावा घेतला, लय आनंद घेतला. म्हणजे अजून काय केलं? ऐक नाही, दारू पिऊन भावाला त्रास द्यायचो, त्या जमिनीवर आमचं लागेल होतं, ती जमीन त्याच्या नावावर करून दिली. घे म्हटले, तुला उद्या मला मरायचंय, आजची जमीन नावावर करून दिली म्हटले. म्हणजे अजून काय केलं? आई वडिलांची माफी मागितली. अजून काय केलं? आमच्या गावाला सप्ताह सुरू झालाय ना, विना बाराम्या केला. गळ्यात माळ घातली म्हटले, रोज कीर्तनाला हजर असायचो, ज्ञानेश्वरी पारणाला हजर असायचो, ओमकार महाराजांच्या समोर बसायचो मोबाईल धरून, त्यांचे व्हिडिओ काढायचो म्हटले मी, वाजवायचे. त्याच्यानंतर यांच्या चाली रेकॉर्ड करायचो म्हटले. लय आनंद, नामस्मरण केलं, भजन केलं, कीर्तन केलं म्हटले. वा वा, एक कीर्तनकार मीच घेतला तो म्हटले, त्याचे काय असेल ते सगळं माहिती दिलं म्हटले.
आणि रोज नामस्मरण करायचं. एकनाथ महाराज म्हटले मग तुला आता कसं वाटतंय? म्हटले एकदम समाधान वाटतंय. महाराज म्हटले मग रोज असाच राहत जा. कळलं का नाही? काय कळलं तुम्हाला? अरे रोज उठल्यानंतर माझं मरण 8 दिवस राहिले असं समजून दिवसाची सुरुवात कर. कायम समाधानी राहाल. समाधान कुठल्या बाजारात मिळत नाही, समाधान कुठं विकत मिळत नाही. बरोबर आहे की नाही? गेल्यांनी फाडला आणि त्या बाईला म्हणले ओ मावशी 20 रुपये घ्या टमाटे द्या. ती बाई देईल ना. ओ मावशी 20 रुपये घ्या बटाटे द्या. ती बाई देईल. पण आज कुठं झालं का मावशी हे 500 रुपये घ्या समाधान द्या. तिनं 500 रुपये घेतले समाधान घेतलं आणि तुमच्या पिशवीत टाकलं समाधान घेऊन तुम्ही पिंपरीला आले. आज कुठं झालं? समाधान कुठं बाजारात मिळत नाही. त्यासाठी गरज विचाराची आहे आणि ते विचार संतांच्या संगतीतच असल्यामुळे या सप्ताहाची निर्मिती आहे. किती गोड नियोजन आपण सर्वांनी केलंय. फार नियोजन भारी केलंय. आणि आयुष्यात समाधानी राहायचं असेल तर या सप्ताहात सहभागी व्हा. टाळ वाजवा, टाळ उचला. कार्यक्रम संपल्यानंतर टाळ उचला. आपटला बघा तुटला वाटतं. बरोबर ठीक आहे का नाही? त्याच्यानंतर चोपदारांची आहे का नाही, किंवा खालच्या पत्र हे उचला आहे का नाही, चटया उचला, किंवा पंगत कोणाच्या घरी असली त्या पत्रोळ्या उचलायला जा, किंवा तुम्ही काही करा, विना बारा करा, भजन करा, नामस्मरण करा, जे करता येईल ते करा. 9 दिवसामध्ये तुम्हाला आनंद जेवढा घेता येईल तेवढा घ्या. असा आनंद वर्षभर परत पुढे मिळत नाही. आणि तुम्हाला एक शेवटचं वाक्य सांगू, संपलंय माझं कीर्तन. असा आनंद फक्त महाराष्ट्रातच आहे. आपला नाशिक जिल्हा इतका पवित्र आणि भाग्यवान आहे. 12-13 वर्ष, काही महिने आणि काही दिवस जगाचा बाप आपल्या भागात राहिला. भगवान प्रभू रामचंद्र पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आपला नाशिक जिल्हा आहे का नाही? संत भूमी आहे. कदाचित पिंपळसला प्रभू रामचंद्र काही दिवस राहिले, कदाचित इथून गेले असले पाहिजे, काय कोणाला माहिती आहे का नाही? पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आपली पिंपरी गाव आहे का नाही? भागाभागात देवाचा मुक्काम झालेला आहे. आपल्या तो भेंडा त्रिकोणी हरणाला मारायला बाण मारला होता पंचवटीतून. तो बाण माग लागला, हरण पुढे पळतय. हरणाने पाठ चाटली, दम लागल्यामुळं बसले एक ठिकाणी. पाठ चाटली म्हणून ती चाटोरी. बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर 2 चांदे त्रिकोणी एका ठिकाणी पडले म्हणून ती चांदोरी. पहिलं त्या गावाला नाव चंद्रावती होतं, आता चांदोरी झालं. आता भरून शिवून चांदोरी होत आलं. त्याच्यानंतर ती भांडोळी ती बाण ठेवायची भांडोळी, ते वस्तू ते एका ठिकाणी ठेवलं म्हणून ती भेंडाळी आमची. बरोबर आहे की नाही? तिथे बाण सिद्ध केला म्हणून सिद्धेश्वर आहे कोठोऱ्याला, आहे का नाही? बाण सिद्ध झाला. बाण करंजगावला बाणेश्वर आहे. आणि नांदूरच्या आणि खांडगावच्या मध्यभागी मारीची मामा मारला म्हणून नांदूर मध्यमेश्वर आहे का नाही? त्याचं नाव खरं नांदूर मध्यमेश्वर आहे. आपले लोक लय हुशार. नांदूर मध्यमेश्वर, हुशार लोक आपले खूप. नांदूर मध्यमेश्वर. नांदूर खालतील्या बाजूला आहे आणि खांडगाव वलतील्या बाजूला आहे आणि मध्यभागी मारीची मारलाय म्हणून नांदूर मध्यमेश्वर आहे. किती पवित्र जिल्हा आहे आपला. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग सगळ्यात मोठं आपल्याच जिल्ह्यात आहे, त्र्यंबकराज. संत ज्ञानेश्वर महाराजांचे मोठे भाऊ आणि विश्वाचे गुरु संत निवृत्तीनाथ महाराज आपल्याच भागामध्ये. किती पवित्र आणि पावन आपला जिल्हा आहे. असा आनंद फक्त महाराष्ट्रातच आहे दादा. फार खरं सांगतो मी तुम्हाला. तुम्ही महाराष्ट्र सोडून जर बाहेर गेले ना, असा आनंद तुम्हाला पाहायला भेटत नाही. काय लोक मजा करतात महाराज, किती आनंद लुटतात पंढरपूरच्या यात्रेमध्ये, वारीमध्ये किती आनंद लुटतात लोक महाराज, आहे का नाही? किती आनंद. किती लोक सेवा करतात वारकऱ्यांची, किती लोक जेवायला बोलवतात, कोण काय काय वाटतंय, फळं वाटप करतंय, कोण गोधड्या वाटतंय, कोण चटया वाटतंय, किती लोक पुण्य पावन पदरात पाडून घेतात. असा हा पवित्र जिल्हा, पवित्र महाराष्ट्र आपला आहे. आणि त्याच आपल्या भागातलं हे पिंपरी गाव. अतिशय सुंदर उत्सव या ठिकाणी होत असतो दरवर्षी. असाच उत्सव गगना हा वेल मांडवावरती जावो आणि एकापेक्षा एक आनंद देणारे कीर्तनकार मंडळी आपल्या गावाला येऊन आपलं गाव पवित्र आणि पावन बनावं अशी प्रार्थना हनुमंतरायाच्या चरणी करतो आणि थांबतो. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 निवृत्ती ज्ञानदेव
सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम झालेली सेवा देवाचरणी अर्पण. चुकलं असेल ते बुद्धीचे दोष, बरोबर असेल ते गुरुवरांचं आहे. आपल्या मारुतीराया जागृत देवस्थान आहे म्हणून एवढा रंग या ठिकाणी भरत असतो. सुंदर प्रतीची साऊंड सिस्टीम तुम्ही या ठिकाणी आणलेली आहे. अतिशय गोड गायनाचार्य महाराष्ट्राला पूज्य झालेली मंडळी या ठिकाणी तुम्ही आणली, बरोबर आहे की नाही. शिवराम महाराज बोराडे उत्तम कीर्तनकार पण आहेत ते आणि उत्तम गायक पण आहेत ते. स्वतः सीए पदवी पर्यंत पोहोचलेले आहेत. अतिशय सुंदर, पण कुठला अहंकार नाही, गर्व नाही. इकडे अनिरुद्ध महाराज तुम्ही पण सुंदर गायन करता. इकडे आपला असा परंपरा असते बघा काही काही लोकांची, अमक्याचा मुलगा अमकाच होईल असं नसतं, आहे का नाही. कीर्तनकाराचा मुलगा कीर्तनकारच होईल असं नसतं. बरेच कीर्तनकार आहेत महाराष्ट्रात, पण इथे अपवाद येतो ओंकार महाराज. वडील स्वतः नामवंत कीर्तनकार आहेत आणि वडिलांची धुरा, वडिलांनी घालून दिलेली परंपरा अव्यातपणे चालवण्याचं कार्य ते स्वतः करत असतात. त्यांचा उदात्त हेतू असा असला पाहिजे माझ्या अंदाजे, का मी स्वतः मृदंग वादक आहे, माझं नाव महाराष्ट्रभर झालं आहे. कमी वयात आणि कमी काळात माझं नाव जर महाराष्ट्रभर झालं असेल तर ती विद्या फक्त माझ्याकच न राहता ती इतरांकडे पण गेली पाहिजे. म्हणून भागाभागातले पोरं जमा करून स्वतःचं ज्ञान ते इतरांपर्यंत पोहोचवतात. शहाणे करुणी सोडावे सकळ जना, जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी द्यावे आणि शहाणे करुणी सोडावे सकळ जना, असा उदात्त हेतू त्यांच्या मनात आहेत. असे ओंकार महाराज राहते. फार सुंदर तुम्ही वाजवता दादा, तुम्हाला वंदन करतो. सगळ्या माझ्या आई बहिणी, लेकी बाळी, वडीलधारी मंडळी, तरुण मित्र मंडळी, फार तुम्ही मन लावून तुम्ही कीर्तन ऐकलं. तुम्हाला सर्वांना वंदन करतो आणि कार्यक्रमाला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय 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 विठ्ठल, कोणी दे दे देवा कोणी कनाक्षम ज्ञानदेव